श्री श्री गौर निताय की जय। लक्ष्मी नरसिंह देव की जय। श्रील प्रभुपाद की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। राधा माधव कुंज बिहारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा दामोदर राधा दामोदर राधे। जय गौर निताय गौर निताय गौर निताय। जय गौर निताय। प्रभुपाद 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 प्रभुपाद। निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्री श्री गौर निताय की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। ग्रंथराज श्रीमद्भागवतम की जय। हिताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या श्रीमद भागवत कक्षेच्या प्रातःकाळी। आपण गेल्या 3 दिवसापासून प्रल्हाद महाराजांची दिव्य शिकवण आणि असुरराज हिरण्यकश्यपूंचा भगवंतांनी कशा पद्धतीने वध प्रारंभ केलेला आहे याविषयी आपण चर्चा करत आहोत। जसं शुकदेव गोस्वामी वर्णन करतात, जशी आपण कालही चर्चा केली, की आपल्याला भगवंतांना स्मरण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि प्रल्हाद महाराजांसारखे जे महाभागवत भक्त आहेत त्यांना भगवंतांना सोडून भौतिक जगामध्ये काहीतरी आठवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात। आणि म्हणून शुकदेव गोस्वामी या ठिकाणी वर्णन करत आहेत, नस्त्य क्रीड नको बालो जडवत्त मनस्तया कृष्णग्रह गृहीतात्मा न वेद जगदीश्वरम। कृष्णग्रह गृहीतात्मा, त्यांना कृष्ण ग्रह लागलेला होता। जसं कुणाला तरी ग्रह लागलेले असतात वेगवेगळे, कुणाला शनी ग्रह तर कुणाला वेगवेगळे ग्रह पाठ लागल्यानंतर कष्ट होतात। तर या ठिकाणी शुकदेव गोस्वामी वर्णन करत आहेत की प्रल्हाद महाराजांना कृष्ण ग्रह पाठ लागलेला होता। प्रल्हाद महाराज अगदी बालपणापासूनच बालिश खेळ खेळण्यामध्ये आसक्त नव्हते। त्यांनी सर्व प्रकारची खेळणी त्यागलेली होती आणि ते पूर्णपणे कृष्ण चिंतनामध्ये तल्लीन झालेले असल्यामुळे शांत आणि जड पदार्थासारखे निष्क्रिय राहत होते। त्यांचे मन कृष्ण भावनेने सदैव प्रभावित झालेले असे आणि म्हणून संपूर्ण जग इंद्रिय तृप्त्यर्थ कार्य करण्यात कसे काय पूर्णपणे मग्न राहू शकते हे त्यांना समजू शकले नाही। त्यांना आश्चर्य वाटायचा, सगळे भौतिक संसारातील लोक कशा पद्धतीने इंद्रिय तृप्तीमध्ये लागलेले आहेत, कारण ते टोटली विरुद्ध दिशेने चाललेले होते। जसं गंगेचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते गंगा, पण यांचा प्रवाह दक्षिणेकडून उत्तरेकडे चाललेला होता। पोहण्यामध्ये जेव्हा पाण्याचा उतार असतो, जिथं पाणी जात असतं त्या ठिकाणी तो व्यक्ती पोहता पोहता सुद्धा जातो, पण उलट प्रवाहामध्ये पोहणं कठीण जातं। अगदी शक्ती जाते। पाण्याचा प्रवाह जर एका बाजूने असेल आणि त्या प्रवाहाला रोखून दुसऱ्या बाजूने जाणं म्हणजे सगळ्यात कठीण परिस्थिती उत्पन्न होते। आणि अशीच त्यांना आश्चर्य वाटू लागले की संसारामध्ये का लोक इतके भोग प्रवृत्तीमध्ये लागलेले आहेत, कारण त्यांना कृष्ण ग्रह लागलेला आहे। आणि जसं शुकदेव गोस्वामी म्हणत आहे त्या ठिकाणी, कृष्ण ग्रह गृहीतात्मा न वेद जगदीदृशम। कृष्ण ग्रह, एका ग्रहाप्रमाणे प्रबळ असणारे श्रीकृष्ण, गृहीतात्मा, ज्यांचे मन पूर्णपणे आकर्षित झालेले होते। त्यांचं मन भगवंतांप्रती अशा पद्धतीनं आसक्त झालेलं होतं
की पूर्णपणे ते भगवंतांच्या अधीन झालेले होते आणि भगवंत सोडून त्यांना काहीच आठवत नव्हतं. जसं चाणक्य पंडित म्हणतात, ज्या भौतिक संसारामध्ये ज्याला प्रगती करायची आहे, पैसा असो किंवा संपत्ती असो, बिझनेस असो, जर त्याला करायचं असेल तर त्यांनी विचार केला पाहिजे की मी कधीही मरणार नाही, मी कधीही मरणार नाही. आणि हा जर त्यांनी विचार केला तर मग तो चांगली प्रगती करू शकतो भौतिक जगामध्ये. जर त्याला वाटत असेल मी मरणार, मग तो प्रगती कशी करणार? म्हणून त्यांनी कधीही विचार करू नये की मी कधी मरणार आहे, मी अमर राहीन, आणि म्हणून इतकं कष्ट तो करू शकतो. आणि त्या उलट जे भगवत भक्त आहेत, त्या भगवत भक्तांनी कधी चिंतन ठेवलं पाहिजे की येणारा दुसरा क्षण माझा मृत्यू असू शकतो. आणि जर ते आठवलं तर मग जो भक्तीचं कार्य किंवा भगवंतांचं नाव, भगवंतांची भक्ती, पूजन इत्यादी तो तीव्र गतीनं करू शकतो, तीव्रतेनं. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम सततम कीर्तयन्तो माम. आणि आज सतत कीर्तन करण्याची पद्धती, सतत तो कृष्ण ग्रह प्रल्हाद महाराजांच्या मागे लागलेला आहे. कारण सकर्षती इति कृष्ण, जे सर्वांना आकर्षित करणारे कृष्ण. सकर्षती, सर्वांना आकर्षित करणारे, आणि असा कृष्ण ग्रह त्यांच्या आता मागे लागले. आणि जर चाणक्य पंडितांनी सांगितलं की सदैव ते भगवंतांच्या स्मरणार्थ असल्यामुळे त्यांना भौतिक संसारातील लोकांची दया येत होती. का हे भौतिक संसारातील लोक या इंद्रिय तृप्तीच्या जीवनामध्ये आसक्त झालेले आहेत? जसं तुकाराम महाराज म्हणतात, बुडती हे जन पाही न डोळा म्हणून कळवळा येत असे. या भौतिक संसारामध्ये प्रत्येक जीव इंद्रिय तृप्तीच्या या भवसागरामध्ये बुडत चाललेला आहे, आणि हे बघून मला दुःख वाटतं. बुडती हे जन पाही न डोळा, आम्ही डोळ्याने ते कधीही पाहणं माझ्यासाठी कठीण आहे. जसं बघा, आपण पण भक्त झाल्यानंतर भले आपली शुद्ध भक्ती प्रारंभ झाली नाही, सुरुवातीच्या काळात देखील आपण थोडेफार नियमांचं पालन करतो, मांसाहार व्यभिचारपासून दूर राहतो. आणि काळांतराने जेव्हा आपण पाहतो एखाद्या प्राण्याची हत्या होते, ते बघणं सुद्धा नको वाटतं. काही काही भक्त तिथे ज्या ठिकाणी गल्लीत मांसाहारची दुकानं वगैरे असतात, गल्लीत सुद्धा जात नाहीत. ते बघणं, ती वास किंवा तिथला जो तमोगुण प्रभाव जो असतो. आणि म्हणून जेव्हा अशी भक्तीमध्ये प्रगती झाल्यानंतर प्रगतिशील भक्ताला असं दया येते भौतिक जगातील जीवांवरती. प्रभुपाद आनंदामध्ये होतेच की एकटे, वृंदावन सो वन नाही नंद गाव सो गाव. वृंदावनमध्ये श्रील प्रभुपादांनी 149 मध्ये जेव्हा प्रभुपाद वृंदावनला गेले, आणि त्यावेळी प्रभुपाद ब्रह्मांडाचा, जे आध्यात्मिक ब्रह्मांडाचं केंद्रबिंदू आहे, जर आध्यात्मिक गोलोक धाम किंवा आध्यात्मिक जगत जर असेल, त्या जगताचा केंद्रबिंदू, जसं सायकलचं चाक असतं, त्याचा केंद्रबिंदू मध्ये जो असतो, जिथं तारा सगळ्या अडकलेल्या असतात, तर आध्यात्मिक जगाचा केंद्रबिंदू असलेलं राधा व दामोदर मंदिरात प्रभुपाद राहायचे. आणि आध्यात्मिक जगातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे राधाकुंड. 2 ठिकाण आहेत. आध्यात्मिक जगातील किंवा गोलोक धामातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे राधाकुंड, आणि आध्यात्मिक जगाचा केंद्रबिंदू म्हणजे राधा दामोदर मंदिर. त्या राधा दामोदर मंदिरात आनंदाने राहत होते प्रभुपाद. एक छोटं किचन होतं, एक रूम होते, आपण पाहिलं दर्शनासाठी जातो तेव्हा. राधा दामोदर आहेत. त्यानंतर रूपगोस्वामींची भजन कुटीर आहे, रूपगोस्वामींची समाधी मंदिर आहे. तर प्रभुपादांना अमेरिकेत जाऊन इतकं कष्ट घ्यायची आवश्यकताच नव्हती. पण बुडती हे जन पाहे न डोळा, जसं कित्येक, जसं जय अद्वैत महाराज देखील ते प्रवास करत होते. एकदा भक्तांना भेटले स्लीपर क्लासमध्ये, अनरिझर्व्ड स्लीपर क्लास. तर त्यांना विचारलं, म्हटलं का महाराज आपण एवढे मोठे गुरु प्रभुपादांचे शिष्य आहेत, तर का असतं? ते म्हटले, जेव्हा संसारामध्ये हे दुःख पाहिल्यानंतर ते आपल्याला दया उत्पन्न करण्यासाठी.
ज्या संसारात आपण पाहतो की किती लोक कष्ट करू लागलेले आहेत, किती लोक भवसागरामध्ये बुडत चाललेले आहेत, किती इंद्रिय तृप्तीमध्ये अडकलेले आहेत, ते पाहिल्यानंतर या भौतिक जगाचा कीव येणं म्हणजे कंटाळा येणं. जसं गुरु महाराज पण म्हणतात, कंटाळायला पाहिजे या संसारापासून. हे राहायच्या लायकीची जागा नाही म्हणून आपण कंटाळायला पाहिजे, पण आपण कंटाळत नाही, त्या उलट आपण आपली आसक्ती वाढवत जातो. हा माझा परिवार, हा माझा बिझनेस, माझा मी आणि माझं अहम ममेती. आणि म्हणून सांगितलं जातं की ज्याला आध्यात्मिक जीवनामध्ये खरोखर तपस्या किंवा प्रगती करायची इच्छा असेल त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेळ काढून कधी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि कधी स्मशानात जाऊन चक्कर मारून येत राहायला पाहिजे. मग तिथं गेल्यानंतर कळेल की कशी परिस्थिती आहे. कुष्ठरोग, महारोग, लोक असे तडपडत पडले असतात सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर. कुष्ठरोग इतका भयंकर आहे की पूर्ण शरीर कुजून जातं. जशी भाजी भरपूर दिवस ठेवल्यानंतर जशी कुजून जाते तसं शरीर कुजून जातं. त्याला म्हणलं कुष्ठरोग, लेप्रोसी. तर आपले आचार्य बघा असे कुष्ठरोग झालेले, वासुदेव दत्त ते कुष्ठरोग झालेला होता, पूर्ण शरीर कुजून चाललेलं होतं, शरीरावरती मांस तर कमी झालेलं आणि पू वाढलेला होता, आणि त्याच्यामध्ये जे किडे झालेले होते ते बघणं सुद्धा आपल्यासाठी कठीण होतं. तर ते किडे त्याच्यातील खाली पडल्यानंतर तो किडा उचलून पुन्हा शरीरावर ठेवायचे. का? कारण ते म्हणायचे याचा जगण्याचा अधिकार त्याच्या शरीरावरती राहण्याचा आणि जगण्याचा अधिकार आहे, आणि तो जर खाली पडला तर त्याचा मृत्यू होईल म्हणून. आणि एवढं वैराग्य बघितल्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आलिंगन दिलं. ते घाबरत होते, म्हणले महाप्रभू नको, माझा रोग तुम्हाला लागेल. आणि महाप्रभूने आलिंगन दिल्यानंतर त्यांना पुन्हा दिव्य देह प्राप्त झाला. जसं या ठिकाणी जो किड्यांनी मुंग्यांनी खाल्लेला देह नष्ट झालेला होता आणि ब्रह्माजींच्या पाणी टाकल्यानंतर त्याला हिरण्यकश्यपूला नवीन देह प्राप्ती झालेली होती. आणि म्हणून हॉस्पिटल आणि स्मशानात गेल्यानंतर जे स्मशान वैराग्य असतं ते फक्त काळांतरात थोड्या वेळासाठी. लोक म्हणतात काय नाही या संसारात, बस शेवटी इथंच यायचं आहे, आणि बाहेर आल्यानंतर विसरतात. जे आपण म्हणतो तिथं गेल्यानंतर काय शरीराचं एवढं काळजी घ्या, एवढं मेकअप करा, काय नाही, शेवटी आपल्याला जाळलं जातं, काय नाही हो संसारात, हेच आहे बस. किती चांगला होता व्यक्ती, आणि बाहेर आल्यानंतर संपलं. जर तो व्यक्ती खरोखर मृत्यूच्या शय्येतून उठला आणि चांगला होता म्हणणारे लोक त्याला जगू देणार नाहीत जर जीवन झाला चुकून. तर आपण जोपर्यंत, म्हणून सांगितलं जातं मेल्यानंतर व्यक्ती चांगला होता म्हणण्यापेक्षा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चांगलं आपण जर त्याच्यात संबंध ठेवले तर मग आपल्याला अडचण येणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातील संत म्हणतात की कित्येक वेळी आपण तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यापेक्षा घरात चोर चोरी करून निघून गेल्यानंतर जागा राहून काय फायदा. चोरी झाली आणि नंतर आपण जागे झालो, काय फायदा. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आपुलिया हिता जो असे जागता, स्वतःच्या हितासाठी जागा असणारा. आणि स्वतःचं हित कशामध्ये आहे? या आध्यात्मिक जीवनामध्ये. जो कृष्ण ग्रह प्रल्हाद महाराजांच्या मागे लागलेला आहे. आपुलिया हिता जो असे जागता. आता आपण जे जागा असतो ते नाही, आपण तर कथेमध्ये सुद्धा जागे राहत नाही, कथेमध्ये सुद्धा झोपून जातो. आपुलिया हिता जो असे जागता, स्वतःच्या हितासाठी जागे असणारे. धन्य माता पिता तयाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. असे पुत्र, असे महान भक्त ते प्रल्हाद महाराजांसारखे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. साक्षात हरी त्यांच्यावरती इतके प्रसन्न आहेत, आणि अशा कुळामध्ये जन्म घेतल्यामुळे त्यांच्या आई वडिलांचा सुद्धा स्वाभाविक उद्धार आहे.
कधी कधी लोकांना प्रश्न असतो मंदिरात जाऊन काय मिळणार आहे. तुम्ही चांगला कामधंदा करा, मुलांना ते प्रचार करतात. चांगलं आहे कामधंदा करणं, पण जबाबदारी आईवडिलांची काळजी घेणं. पण त्याबरोबर आध्यात्मिक जीवनामध्ये राहून भगवंतांची भक्ती करून पूत त्रायते इति पुत्रः, पूत नामक नरकापासून रक्षण करणं हे पुत्राचं कर्तव्य आहे. गुरु न सस्यात स्वजनो न सस्यात माता न सस्यात न स्वजनी न सस्यात. कुणालाही गुरु बनण्याचा अधिकार नाही, आई वडील बनण्याचा अधिकार नाही, बांधव बनण्याचा अधिकार नाही, पाहुणे बनण्याचा अधिकार नाही, जोपर्यंत आपल्यावरती असलेल्या आश्रित लोकांना तो व्यक्ती या संसारातून जन्म मृत्यूच्या चक्रापासून सोडू शकत नाही. समुपेतही मृत्युम, त्या जन्म मृत्यूच्या चक्रापासून जर सोडवत असेल तर मग तो पुत्र आहे. नाहीतर भागवत म्हणतं पुत्र आणि मूत्र एकाच ठिकाणाहून निघतं, मग काय फायदा. पूत त्रायते इति पुत्र, पूत नामक नरकापासून रक्षण करणारा पुत्र आहे. मेल्यानंतर फक्त पिंडदान करणारा नाही. आणि म्हणून अर्जुनाला भीती वाटत होती. अर्जुन म्हणाला, भगवंता जर मी इतकीही अक्षोहिणी सेना या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती आलेली आहे आणि या सगळ्या राजांना तुम्ही म्हणता यांना मारून टाक आणि यांची सगळ्यांची हत्या झाली, हे राजे नष्ट झाले, तर काय होईल. कुलग्नानाम कुलस्य च पतंती पितरो येषाम लुप्त पिंडोदक क्रिया. हे सगळे राजे मेल्यानंतर स्त्रिया दूषित होतील, अवांछित संतान उत्पन्न होईल आणि त्यावेळी ते मेलेल्यांना पिंडदान करणारं देखील कोणी उरणार नाही. आपल्याला वाटते की काय सगळे मागास वर्ग आहे, अंधश्रद्धा आहे. नाही, जेव्हा व्यक्ती शरीर सोडतो, त्याचं दुसरं शरीर पुनर्जन्म प्राप्त होण्यासाठी नवीन एक एक शरीराचे अंग जसे बनत जातात, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी दररोज पिंडदान केलं जातं. पण आपल्याकडे वेळ नाही म्हणून आपण दशपिंडी क्रिया एकाच दशक्रिये दिवशी करतो, 10व्या दिवशी. आणि जसं जसं त्यांची मुलं पिंडदान करतात तसं त्यांना पुढच्या जन्मामध्ये शरीराचे प्रत्येक अंग आणि इंद्रिय प्राप्त होत जातात. दशपिंडी क्रिया त्याला म्हटलं जातं. तर हे पूर्ण शास्त्र आपल्याला आपल्या सनातन धर्मामध्ये प्राप्त आहे. आणि म्हणून पूत त्रायते इति पुत्र, पूत नामक नरकापासून रक्षण करणारा तो पुत्र आहे. शरीराची काळजी घेणं तर कर्तव्य आहेच, पण या शरीराचा पुढचा मुलाला जे अग्निसंस्कार किंवा पिंडदान हे सगळं कशासाठी सांगितलेलं आहे. कारण त्याची जबाबदारी आहे पितरांपासून मुक्ती प्राप्त करणं, हे पुत्राचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून पितृपक्षामध्ये श्राद्ध करणं हे सगळे त्याच्यासाठी नियम सांगितलेले आहेत. पण आजकालच्या संसाराला वाटते की काही आवश्यकता नाही, बस एकदा मेला की संपलं. पण मेल्यानंतर ती तर एक स्वल्प विराम आहे, पूर्ण विराम नाही आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्येथे नत्वम शोचितुमर्हसि. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात वर्णन करतात, ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा पुनर्जन्म देखील निश्चित आहे. असं नाही की इथंच संपलं. ज्याच्या कर्मानुसार त्याला पुढचं शरीर भगवंतांच्या कृपेनं किंवा कर्मयोगाद्वारे त्याला प्राप्त होत जातं. आणि म्हणून शिक्षण घेतेवेळी शिक्षणाच्या द्वारे आपण सुशिक्षित तर बनतो, पण आध्यात्मिक वारसा जपल्यानंतर आपण सुसंस्कृत बनतो. आणि म्हणून सुसंस्कृत असे हे प्रल्हाद महाराज, ज्यांना कोणता ग्रह लागलेला आहे, कृष्ण ग्रह. कृष्ण ग्रह गृहीत आत्मा न वेद जगदीदृशम. त्यांना भौतिक संसाराप्रती काहीही आसक्ती नाही. जसं आपण काल जो चर्चा करत होतो, भौतिक संसारामध्ये जे लोक आहेत प्रत्येकाला भीती आहे. इथं यांना भीती मृत्यूची भीती नाही आहे, वडील मला मारतील किंवा मला दंड देतील. ते भगवंतांवरती आश्रित असल्यामुळे, पूर्ण रूपेण आश्रित असल्या कारणानं त्यांना मृत्यूची काहीही भीती नाही. फक्त त्यांना तर मृत्यूची भीती नाही, भौतिक संसारामध्ये तर प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला भय आहे. जसं आपण काल जो श्लोक ऐकत होतो तो चाणक्य पंडित तर लिहितात,
पण राजा भर्तृहरींनी त्यांचं जे वैराग्य शतक म्हणून आहे, राजा भर्तृहरी म्हणून एक प्रसिद्ध राजा झाले, आणि भर्तृहरींनी वैराग्य शतक म्हणजे वैराग्याचे 100 श्लोक त्याचं वर्णन केलं. भर्तृहरी. तर ते भर्तृहरी म्हणतात, भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपाया भयम माने दैन्य भयम खले नृपु भयम रूपे जराया भयम शास्त्रे वाद भयम गुणे स्वल भयम कामे कृताद्वाद भयम सर्वे वस्तु भयान्वितम भुवि नृपा वैराग्य मेवा भयम. या संसारामध्ये प्रत्येक जण घाबरलेला आहे, प्रत्येकाला भीती आहे. कोणाला नाही आहे भीती असं आहे संसारात? प्रत्येकाला भीती आहे. जसं आजच सकाळी ते दर्शनार्थी उघडली, मोठा साप होता गेटजवळ, मेन गेटजवळ, एकदम मोठा आणि असा पूर्णपणे तयार होता दंश करण्यासाठी. साप म्हटलं की भीती वाटते. तर अशा असंख्य सापामध्ये प्रल्हाद महाराजांनी ठेवलेलं होतं, तरी सुद्धा त्यांना भय वाटलं नाही. भोगे रोग भयम. जो भोगी व्यक्ती आहे, ज्याला भोग करायचा आहे संसारामध्ये, त्याला रोगाची भीती असते. अरे रोग झाला तर काय होणार. ज्याला खाणं आवडतं, मिठाई आवडते, डायबिटीज झालं तर साखर बंद, तर बीपी झालं तर मीठ बंद, मग कसं होणार. भोगे रोग भयम कुले च्युती भयम. उंच कुळामध्ये जर त्याला पुत्र प्रत्न प्राप्त झालं नाही तर त्याची प्रतिष्ठा नाश होते. कुळ तर आहे खरं, तो कुळ चालणार कसा पुढं, ती प्रतिष्ठा पुढं कशी चालणार जर पुत्ररत्न झाला नाही, त्याची भीती. वित्ते. ज्याच्याकडे जास्त धन आहे त्याला भीती आहे, गव्हर्नमेंट किंवा सरकार टॅक्स काढेल. पैसे तर आपण कमवतो. मी कित्येक असे भक्त भेटतात ज्यांना ॲन्युअली पॅकेज 30 लाख 40 लाख आहे, पण त्यांना विचारा, प्रभूजी म्हणले 30-40 तर दिसतंय, पण 30% तर त्याच्यातलं गव्हर्नमेंटचा टॅक्सच जातोय. 30% गव्हर्नमेंट टॅक्स. म्हणजे ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला भीती कशाची आहे? टॅक्सची भीती आहे. मान सन्मान ज्याच्याजवळ आहे त्याला गरिबीची भीती आहे. अरे मी गरीब झालो तर माझा मान सन्मान कसा. कारण समाजामध्ये, आजच्या संसारामध्ये, आजच्या समाजामध्ये शिक्षणाला किंवा विद्येला मान नाही आहे, पैशाला मान आहे. पैसा फेक तमाशा देख. ज्यावेळी स्वामी विवेकानंद शिकागोला गेलेले होते, राधा दामोदर की जय, ज्यावेळी शिकागोमध्ये होते स्वामी विवेकानंद, आणि विवेकानंद सभेमध्ये जाण्या अगोदर त्यांचे कपडे पाहून, भगवे वस्त्र, त्याचे चादर लपेटल्यासारखं सगळं होतं, तर त्यांचे भगवे वस्त्र पाहून तेथील अमेरिकन जेंटलमॅन त्यांच्यावर कमेंट करत म्हणले, काय कपडे. म्हटले चादर लपेटून आल्यासारखं अंगावर घेऊन आले सगळे. आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणाले, तुमच्या देशामध्ये कपडे पाहून तुम्हाला जेंटलमॅन म्हटलं जातं, पण आमच्या देशामध्ये कपड्याला नाही, त्याची संस्कृती आणि त्याची बुद्धी बघून त्याला सन्मान दिला जातो. कपड्याने व्यक्ती जेंटलमॅन होत नाही, त्याच्या बुद्धीनं आणि त्याच्या संस्कारानं, आचरणानं तो व्यक्ती समाजामध्ये सभ्य व्यक्ती बनतो. नंतर ते पुढे म्हणतात, बल शत्रू भयम. जो बलवान व्यक्ती आहे त्याला भीती कशाची असते? शत्रूची. सौंदर्य जी त्याच्याला भीती असते, जराया भयम. बुढापा. अरे मी एवढा सुंदर आहे, म्हातारपण. मग लोक बघत असतात आरशात, अरे सुरकुत्या पडल्या की काय. अगोदर तर माझी स्किन किती चांगली होती, आता सुरकुत्या पडायला लागल्या, मग काय करायचं. माहीतच मेकअपची साधनं, कॉस्मेटिक इंडस्ट्री, आणि संपूर्ण कॉस्मेटिक इंडस्ट्री या रूपे जराया भयम, त्या भयाखालीच चाललेली आहे. मग ती फेअर अँड लवली असो किंवा काही लावा, ती भीती त्याचीच आहे की मी म्हातार दिसू नये. बस. आजकाल लोकांना विचारलं वय किती विचारलं तरी राग येतो लोकांना. अरे वय विचारतो, वय कधी विचार. स्पेशली माताजी लोकांना तर वय कधीच विचारायचं नाही. लगेच वय म्हटलं की त्यांना आम्ही तर अजून 16 आहे, 70 थोडी आहे, अजून तर आपण 16च आहे. रूपे जराया भयम. शास्त्र ज्ञान भयम. जो शास्त्रामध्ये पंडित आहे त्याच्या समोर वादविवाद करणारा व्यक्ती आला त्याचं भय.
अरे माझ्यापेक्षा शास्त्रज्ञ किंवा माझ्यापेक्षा जास्त शिकलेला आला तर माझं काय होईल. ज्याच्यामध्ये चांगले गुण आहेत, गुणवान व्यक्ती आहे, त्याला भीती आहे निंदा करणाऱ्याची. निंदनम लोकरंजनम. कारण कितीही चांगला जरी असला व्यक्ती संसारामध्ये, त्याचे दोष काढणारे आपलेच असतात, बाहेरचे नसतात. दोष काढणारे आपलेच लोक असतात, त्याच्या दोषाची ख्याती जगात पसरवणारे. जसं आपण म्हणतो मी तुलाच सांगायला, बाकी कोणाला सांगू नको. तो तुझ्या अनुपस्थितीमध्ये दुसऱ्याबद्दल पण तुझ्याबद्दल दुसऱ्याला सांगणार आहे निश्चित. ज्यांनी असं म्हणाले की मी फक्त तुझा जवळचा मित्र आहे म्हणून तुला सांगतोय, मग तुझ्या अनुपस्थितीमध्ये तुझ्याबद्दल तो दुसऱ्यांना सांगणाऱ्याची निश्चिती 100% आहे. आणि सगळ्यात मोठं भय जर आहे ते या शरीराला भय आहे. कशाचं? मृत्यू. समीपेत ही मृत्यूम. प्रत्येकाला भय आहे आपल्या मृत्यूचं. कोणाला आवडते का मृत्यू यावा? कोणी प्रार्थना करते दामोदरा आम्ही दररोज कथेमध्ये येतोय, लवकर आम्हाला घेऊन चल बाबा. नाही, म्हातारे झाल्यानंतर, कष्ट झाल्यानंतर, असहनीय जेव्हा होतं तेव्हा लोकांना वाटतं की मेलं तर चांगलं आहे. बाबा उचल रे लवकर, देवा उचल लवकर. का? कारण संसारामध्ये कुणीही किंमत देत नाही. आणि ते हाडामासाचं शरीर असंच पडलेलं असतं, कोणी विचारत नाही, कोणी कुत्रं सुद्धा विचारत नाही, खाणं पिणं सुद्धा नाही. त्यावेळी वाटतंय भगवंता उचल. आता कोणी म्हणतंय का उचल? नाही. भगवान सबका भला करो, सुरुवात मुझसे करो. भला करते वेळी सगळ्यात पहिला माझ्यापासून सुरुवात करा. तर कालपर्यंत आपण प्रल्हाद महाराजांची जी स्तुती किंवा प्रल्हाद महाराज आपल्या वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. हे तात, हे माझ्या वडील राजा, आपण काय करा? विष्णूंची आराधना करा. कारण ज्याच्यामधून तुम्हाला बल प्राप्त होतं तिथूनच मलाही बल प्राप्त होतं. आणि काही केल्याविना कित्येक कष्ट झाले तरी सुद्धा प्रल्हादाचा मृत्यू कठीण झालेला आहे. आणि हे पाहून जसा एखादा साप ज्याच्या पायावरती सापावरती आपला पाय पडला आणि तो साप जसा फुतकरू लागतो, तसा क्रोधानं हिरण्यकश्यप होता. क्रोधिस्त अवस्थेमध्ये जोर जोरात क्रोधाग्नीनं भडकलेला हिरण्यकश्यपू आता बोलू लागलेला आहे. कारण काल आपण ऐकलं की जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादा राजा साधू किंवा एका भक्तांवरती अपराध करतो त्यावेळी त्याचे काय काय नष्ट होऊन जातं. काल आपण ऐकलं सगळ्यात पहिला ज्यावेळी एखादा साधू किंवा एखादा मनुष्य एका साधूप्रती भक्ताप्रती अपराध करतो, प्रगत भक्ताशी उद्धट वर्तन करतो, सगळ्यात पहिला त्याचं आयुष्य क्षीण होतं. दुसरं, ज्येष्ठांकडून म्हणजे वरिष्ठांकडून मिळालेले आशीर्वाद नष्ट होतात. आणि तिसरं, त्याचे पुण्य फळ देखील नष्ट होतात. पुण्यकर्मांची फळ किती चांगली केलेली असते. आणि आता हिरण्यकश्यपूने 36,000 वर्ष जी तपस्या केलेली होती, किती? 36,000. काही शास्त्रामध्ये 36,000 आहे, काही शास्त्रामध्ये 36,200 आहे. 36,000 तर स्टँडर्ड आहे. 36,000 वर्ष त्यांनी मंदराचल पर्वतावरती जी तपस्या केली, ती तपस्या आता स्वतःच्याच पुत्राला मारण्यासाठी तो पुढे आला आणि त्याची तपस्येचं फळ नष्ट झालेलं आहे. आणि म्हणून मनुष्य जेव्हा महात्म्याशी दुर्वर्तन करतो तेव्हा त्याचे आयुष्य, ऐश्वर्य, यश, धर्म, संपत्ती आणि भाग्य इत्यादी सर्व नष्ट होते. म्हणून वैष्णव अपराधापासून स्वतःला वाचवणं फार महत्वाचं आहे. स्वतःला वैष्णव अपराधांपासून, फक्त वैष्णव अपराध भगवंत नाराज होतात ती तर वेगळी गोष्ट, पण भगवंतांसोबत आपलं पण किती नुकसान आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून श्रील प्रभुपाद या ठिकाणी स्पष्ट करतायत तात्पर्यामध्ये, आपलं आयुष्य, ऐश्वर्य, यश, धर्म, संपत्ती आणि भाग्य वाचवायचं असेल तर महात्मा किंवा भक्तांविषयी दुर्व्यवहार कधीही करू नये. आणि असा दुर्व्यवहार करणारा, क्रोधाग्नीमध्ये भडकलेला,
हिरण्यकशिपू आता प्रल्हाद महाराजांना म्हणत आहे, श्री हिरण्यकशिपुरुवाच. तर श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, हिरण्यकशिपू राक्षस प्रवृत्तीचा होता, असुरराज हिरण्यकशिपू होता, तरी त्याच्या पुढे श्री लावण्याचं काय गरज आहे. श्री हिरण्यकशिपुरुवाच. आपण तर जसं एखादा व्यक्ती थोडंसं काही चूक केलं तर लगेच नाव ठेवतो, त्याचं नाव सुद्धा व्यवस्थित घेत नाही. आणि या ठिकाणी तर श्री हिरण्यकशिपुरुवाच. तर आचार्य सांगतात की श्री लावण्यामागचं कारण त्यांचे जी ऐश्वर्य जे प्राप्त झालेलं आहे ते प्रल्हाद महाराजांमुळे. प्रल्हाद महाराजांसारखे पुत्र ज्यांच्या गर्भातून जन्माला आले, ज्यांचे पुत्र म्हणून प्रल्हाद महाराज जन्माला आले, अशा महाभागवतांचे पिता म्हणून श्री हिरण्यकशिपू. श्री हिरण्यकशिपू कशाला? प्रल्हाद महाराजांच्या दिव्य गुणांमुळे. हे दुर्विनीतम मंदात्मकुलभेदकराधम स्तंभम अच्छादसनोद्वृत्तम नेषेद्वाद्य यमक्षयम. हिरण्यकशिपू म्हणाला, हे दुर्बुद्ध, हे उद्धट, कुळात दुही निर्माण करणारा नराधम, तुझ्यावर अधिकार गाजवणाऱ्या माझ्या सत्तेचा तू अवमान केलेला आहेस, त्यामुळेच तू मूर्ख आणि दुराग्राही आहेस. आज मी तुला यमसदनी पाठवणार आहे. आजच तुझा शेवटचा दिवस. यमसदनी. जसं युधिष्ठिर महाराजांना यक्ष महाराजांनी प्रश्न विचारलेला होता, ज्यावेळी 5 पांडव अज्ञातवासात होते आणि अज्ञातवासाच्या काळात ते वृंदावनात होते. वृंदावनामध्ये काम्यवन, जे 12 वन आहे त्याच्यात काम्यवन, आणि तिथं यक्ष कुंड आहे किंवा युधिष्ठिर कुंड देखील त्या नावाने प्रसिद्ध आहे, जिथं भोजन थाली वगैरे आहे त्याच एरियामध्ये. तर त्या ठिकाणी पाणी पाहिजे होतं म्हणून हे 5 पांडव एक एक पाणी आणण्यासाठी गेलेले. सगळ्यात पहिला गेले नकुल, सहदेव, अर्जुन, भीम, असे एका सिक्वेन्समध्ये. पहिला भीम नंतर अर्जुन. तर यक्षने विचारलं, म्हटलं तर जे पाण्याची अधिकृत आम्ही आहोत, आमच्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय तुम्ही इथून पाणी पिऊ शकत नाही किंवा जलाशयातून पाण्याचा साठा घेऊन जाऊ शकत नाही. तर म्हटलं प्रश्नाचं उत्तर द्या. त्यांना वाटलं की आम्ही तर एकदम राजाप्रमाणे आहोत, क्षत्रिय आहोत. क्षत्रिय कधीही कुणाकडं भिक्षाटन करत नाही. क्षत्रिय हिसकावून घेतो, युद्ध करून, आक्रमण करून जे त्याला पाहिजे असतं ते हिसकावून घेतो. आणि त्यावेळी 4ही भाऊ मूर्छित पडले, कारण का उत्तरं न दिल्यामुळे. आणि सरतेश शेवटी युधिष्ठिर महाराज आले शोधत शोधत आपल्या भावांना. आणि त्यावेळी त्या यक्षांनी सांगितलं, म्हटले तू आता शेवटचा उरलेला आहे, तूही जर या 4 भावंडासारखी चूक केली, तुझाही मृत्यू निश्चित आहे, तुम्हाला वाचवणारं कोणीही नसेल. म्हणून माझ्या प्रश्नांचं उत्तर दिल्याशिवाय पाण्याला हात लावायचा नाही. आता बघा, हिरण्यकशिपू जो इतका शक्तिशाली, त्याची शक्ती आपण ऐकतो की कशी शक्ती आहे. आता इतका क्रोध येण्यामागचं कारण, जो वरुण देव आहेत, पाण्याचे देवता, ते पाण्याचे देवता हिरण्यकशिपूच्या राजधानीमध्ये पोछा मारत होते. पोछा मारायचं काम पाण्याचे देवता वायुदेव आणि इंद्र, चंद्र, बाकी सगळे घरामध्ये सफाई करणं, सगळी सेवा करणं होतं. आपल्याला वाटतं हिरण्य होता कसा शक्तिशाली होता याची तुलना आपण करू शकत नाही, इतका शक्तिशाली. आणि ज्याच्या घरात वरून पाणी भरायचं काम करतोय, साफसफाई करणारे चंद्र, इंद्र आहेत, आणि ते त्याच्या घरात हा लहान बालक किती क्रोधाग्नी बोलत असेल. आणि त्या युधिष्ठिर महाराजांना प्रश्न विचारला यक्षांनी की सगळ्या या संसारामध्ये आश्चर्याची गोष्ट कोणती आहे, सगळ्यात आश्चर्यजनक गोष्ट काय. तर आपल्याला जर विचारलं असतं आश्चर्यकारक काय, तर आपण सांगितलं असतं ताजमहल आहे, किंवा द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, द वॉल ऑफ चायना आहे. हे जे जगातले 7 आश्चर्य आपण सांगितले असते. पण युधिष्ठिर महाराज म्हणाले, अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यमालयम,
शेषास्थावर मिश्यन्ति किम आश्चर्यम यत परः. अहनी अहनी भूतानी. प्रत्येक अह म्हणजे दिवस, निशा म्हणजे रात्री. रात्रीला निशा म्हणतात. अहनी अहनी. प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री कित्येक जीव गच्छन्ति जात आहेत. कुठं? यमालयम. हिमालयम नाही, यमालयम. गच्छन्ति यमालयम. शेषास्थावरम इच्छन्ति. जे बाकी राहिलेले लोक या पृथ्वीवरती आहेत त्यांना वाटतंय मी कधीही मरणार नाही. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे जगातलं. कधी आपल्याला वाटतंय का मरणार? आपण कधी असं ऐकतो मंदिरात वगैरे आल्यानंतर किंवा कथेला ऐकल्यानंतर किंवा स्मशानात गेल्यानंतर आठवतंय, पण सहजासहजी आपण कधी चिंतन सुद्धा नाही करत आपण मरणार आहे किंवा आपला मृत्यू येणार आहे. हे सगळ्यात मोठं आश्चर्य. आणि त्याच यमसदनाला पाठवायचं कार्य आता हा कोण करणार आहे? हिरण्यकशिपू. हे मूर्ख आणि हे उद्धट, कुळामध्ये दुही निर्माण करणारा, म्हणजे कुळामध्ये भेद निर्माण करणारा. दुही म्हणजे दोन भाग. हा विष्णू आणि मी, आमच्यामध्ये जे भांडण होतं त्याच्यामध्ये तू वेगळं केलं. आमचा कुळ असुरांचा कुळ आणि विष्णूच्या कुळ जे वैष्णव आहेत, तू त्यांच्या जवळ गेला, त्यांचा भक्त झाला म्हणून आमच्या घरामध्ये भांडण लावलेलं आहे आणि तुला मी आज जिवंत सोडणार नाही. तर याचं तात्पर्य जे श्रील प्रभुपादांनी लिहिलेलं आहे, हे तात्पर्य पूर्णपणे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी या तात्पर्यावरती टीका केलेली आहे, श्लोकावरती. तर हा जो श्लोक, जसं मी काही परवा दिवशी सांगितलं की जर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांची टीका, श्रीधर स्वामींची टीका जर ऐकायचं म्हटलं तर कमीत कमी 20 वर्ष संस्कृत शिकण्यासाठी गेले असते, संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी. आणि त्यानंतर पण कळालं असतं की नाही माहित नाही, डोक्यावर गेलं असतं. इथं शुद्ध मराठीमध्ये आपण सांगतो लवकर कळत नाही, आपल्या झोप संपत नाही. असे आपण वाटतं की आपण ध्यानपूर्वक कथा ऐकतोय, ध्यानपूर्वक नाही, आपण झोपलेलो असतो त्यावेळी. योग निद्रा आपल्यावर काम करत नाही, योग माया आपल्यावर काम करते, महामाया, योग माया नाही. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांची ती टीका श्रील प्रभुपादांनी आपल्या सरळ भाषेमध्ये ती आपल्याला दिली आणि ती इंग्लिशमधून आता आपण मग ती मराठीत ऐकतोय. एवढं सोपं आहे आपल्यासाठी, इतका सोपा मार्ग. हिरण्यकशिपूने प्रल्हाद महाराजांसारख्या वैष्णवाला दुर्विनीत अर्थात असभ्य आणि उद्धट म्हणून त्यांची निंदा केलेली आहे. श्री विश्वनाथ चक्रवर्ती विद्यादेवी सरस्वतीच्या कृपेने दुर्विनीत या शब्दाचा निराळा अर्थ सांगतात. दुर्विनीत म्हणजे काय? असभ्य किंवा उद्धट. पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांना सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे आणि म्हणून सरस्वती जी विद्येची देवता आहे, या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता, जी प्रार्थना सरस्वती ज्ञानाची देवी आहे. तर त्या ज्ञानाच्या देवीची कृपा असल्यामुळे त्याचा अर्थ ते काय लावतायत बघा. विद्यादेवी सरस्वतीच्या कृपेने दुर्विनीत या शब्दाचा एक निराळा अर्थ ते म्हणतात. दु म्हणजे भौतिक जगत आणि तथ्यास भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली भगवद्गीतेत पुष्टी देऊन जगाचे वर्णन दुःखालयम. वि म्हणजे विशेष किंवा विशेषत्वाने, नीत म्हणजे आणणे होय. भगवंतांच्या कृपेने प्रल्हाद महाराजांना विशेषत्वाने या भौतिक जगात आणले होते, जेणेकरून प्रल्हाद महाराज या भौतिक जगातील लोकांना भवबंधनातून कसे मुक्त व्हावे हे शिकवू शकतील. आता दुर्विनीतम या शब्दाचा अर्थ विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात? असभ्य किंवा उद्धट नाही, दुर्विनीतम म्हणजे या दूर म्हणजे भौतिक दुःखालयम अशाश्वत जगामध्ये, वीर नितम प्रल्हाद महाराजांना जाणून बुजून आणलेला आहे. भगवंतांनी त्यांना जाणून बुजून या भौतिक जगात पाठवलेला आहे. कशासाठी? आपल्यासारख्या बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी. हा किती अर्थाचा अनर्थ आपण म्हणतो. दुर्विनीतम तो उद्धट किंवा असभ्य आणि दूर विनीतम मध्ये जर त्याचा छेद म्हणतो ना आपण,
जे संधी विच्छेद जसं रामानुजाचार्य ज्यावेळी यादव प्रकाश जवळ होते, यादव प्रकाश मायावादी होते आणि रामानुजाचार्य 11-12 वर्षाचे नाही 16 वर्षाचे होते यादव प्रकाश जवळ असताना. लग्न झालेलं होतं वयाच्या 14व्या वर्षी आणि 16व्या वर्षी ते कांचीपुरममध्ये यादव प्रकाशच्या गुरुकुलमध्ये होते. आणि एक मुलगा आला आणि त्या मुलाने यादव प्रकाशनं विचारलं, कप्यासम अक्षिणी या शब्दाचा अर्थ काय, टीका करा. तर त्यावेळी त्या यादव प्रकाशने सांगितलं, भगवान विष्णू किंवा नारायणाचे डोळे कप्यासम, कपी म्हणजे माकड आणि माकडाच्या पाठीमागचा हिस्सा जसा लाल असतो, माकडाचा पाठीमागचा हिस्सा, तसे नारायणाचे डोळे लाल लाल आहेत. आणि हे ऐकल्यानंतर रामाचार्यांच्या डोळ्यातून गरम अश्रू प्रवाह होऊ लागला आणि रामानुजाचार्य मसाज करत होते त्यांची. आणि ते गरम अश्रू त्यांच्या शरीरावर पडल्यानंतर त्यांनी वर पाहिलं, म्हटलं काय झालं रडायला. म्हटलं गुरु महाराज अशी नाही आहे व्याख्या, नारायणाचे डोळे माकडाच्या मागच्या हिस्सासारखे नाही आहेत. म्हटले बघा, म्हटले शंकराचार्यांपेक्षा जास्त पंडित आदी शंकराचार्यांनी जी मायावाद भाष्य लिहिलेलं होतं त्यांच्यापेक्षा हा पंडित स्वतःला समजतो आणि हा आता त्याची टीका करणार आहे. म्हटले तूच सांग. तर ते म्हणाले कपी आसम, कप्यासम नाही, कपी म्हणजे एक सूर्याचं नाव आहे. जेव्हा सूर्य उदित होतो, आसम म्हणजे पिणारे. सूर्य उदित झाल्यानंतर जे पाणी पिणारं जे कमळ आहे आणि पाणी पिऊन फुलणारं सूर्यासमोर जे कमळ आहे, त्या कमळाच्या पंखुडीप्रमाणे भगवंतांचे डोळे आहेत. कप्या आणि कपी व अर्थ. तर आता दुर्विनीतम हा अर्थ म्हणजे काय, उद्धट किंवा असभ्य. पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी त्याची व्याख्या केलेली आहे की दुर्विनीतम म्हणजे या दुःखालयम अशाश्वतम, त्यांना जगामध्ये पाठवलं गेलं किंवा प्रल्हाद महाराजांना आणलं गेलं. कशासाठी? कारण ते भौतिक जगातील जीवांचा उद्धार करतील. रुक्मिणी, काल जसं आपण ऐकलं, रुक म्हणजे सोनं आणि म्हणजे सोन्याची प्रभा ज्यांच्या शरीरातून निघत आहे, म्हणून त्यांचं नाव ठेवलं रुक्मिणी. भौतिक संसारासारखी नावं नाहीत. आपण नाव ठेवतो नयनोत्सव, पण तोच आंधळा आहे. नयन उत्सव म्हणजे डोळ्यांना आनंद, पण तो व्यक्ती असतो आंधळा. तर या ठिकाणी पुढं ते लिहितायत, भगवान श्रीकृष्ण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत म्हणतात. विश्वातील सर्वच लोकांना, बहनशी लोकांना जेव्हा आपल्या कर्तव्याचे विस्मरण होते. वा किती शुद्ध मराठी आहे. विश्वातील सर्वच लोकांना म्हणजे 100%, किंवा पुढे लिहितात अथवा म्हणजे किंवा बहुवंशी, बहुंशी, ब व ला ह ला व वरती डॉट शी म्हणजे बहुंशी म्हणजे जास्तीत जास्त, मॅक्सिमम. 100% तर नाही तरी मॅक्सिमम लोकांना आपल्या कर्तव्याचे विस्मरण झालेले आहे. बरोबर की चूक? सोलापूरची लोकसंख्या किती आहे? 20 लाख. त्याच्यातल्या 200 लोकांना माहित आहे की जीवनाचा उद्धार कशामुळे होतो, भक्तीमुळे, जे 200 कथेमध्ये बसलेले आहेत. तर बाकीच्यांना तर माहित नाही. म्हणून बहुतांश जो शब्द आहे बहुंशी. आणि तेव्हा श्रीकृष्ण अवतरित होतात. जेव्हा कृष्ण या भूतलावर उपस्थित नसतात तेव्हा त्यांचा भक्त निश्चितपणे उपस्थित असतो. पण दोघांचे ध्येय बद्ध जीवांना मायेच्या बंधनातून मुक्त करणे हे आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. 3 कार्य भगवंतांच्या अवताराचे आहेत. आपल्या भक्तांचं रक्षण करणं, साधूंचं रक्षण करणं, असुरांचा वध करणं आणि धर्माची पुनर्स्थापना करणं. तर भगवंत पण तेच करतात, त्यांचे भक्त पण तेच करतात. ध्येय एकच आहे. भगवंत असतेवेळी सुद्धा तेच होतं आणि भगवंत नसतेवेळी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये भगवंतांचे भक्त देखील तेच कार्य करतात. परित्राणाय साधूनाम, आपल्या भक्तांचं रक्षण. विनाशाय च दुष्कृताम, भक्तांचं रक्षण भक्तच करतात. कोण करते? श्री प्रभुपादांसारखे आचार्य गुरुजन आपल्या भक्तांचं रक्षण करतात. विनाशाय च दुष्कृताम,
जी भौतिक लोकांची जी प्रवृत्ती आहे त्यांना भक्तीमध्ये आणून त्यांना काय करतात, त्यांचं वध करतात. त्यांच्या आसुरी प्रवृत्तीचा वध त्या व्यक्तीला मारत नाहीत, त्याच्या आसुरी प्रवृत्तीला मारतात भक्तीद्वारे. धर्म संस्थापनार्थाय, या कलियुगाचा युगधर्म जो आहे हरिनाम संकीर्तन, त्याची स्थापना करतात. बरोबर, भक्तांचं रक्षण आणि त्यांची जी आसुरिक प्रवृत्ती आहे तिला नष्ट करणं. जसं जगाई आणि माधाईचा उद्धार करण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी सुदर्शन बोलवलं, पण नित्यानंद प्रभू म्हटले नाही नाही, तुमचा अवतार सुदर्शनसाठी नाही, त्यांची प्रवृत्ती नष्ट करा, त्यांना भक्त बनवा. आणि जगदानंद आणि माधवानंद हे महान भक्त झाले. आणि चैतन्य महाप्रभूंच्या प्रसन्नतेसाठी त्यांनी गंगेच्या काठावरती घाट बनवला, जगाई घाट आणि मधाई घाट. आणि हे असुर असून भक्त झाल्यामुळे त्यांच्या समाधीजवळ बसून आजही भक्त जप करतात, आजही. कारण ते भक्त झाले, शुद्ध झाले, आसुरिक प्रवृत्ती नष्ट झाली. जसं एखाद्याच्या शरीरामध्ये सर्पदंशाद्वारे विष गेलं म्हणून आपण त्याला लगेच जाळतो का? नाही. त्याच्या शरीरातून पहिला विष काढण्याचा प्रयत्न काढतो, आणि जसं विष काढल्यानंतर तो व्यक्ती पुन्हा शुद्ध बनतो. तसंच भौतिक संसारामध्ये व्यक्ती एखाद्या चिखलामध्ये किंवा घाणीमध्ये पडलेला आहे, आणि त्या चिखलामुळे घाणीमुळे पूर्णपणे घाण झालेला म्हणून आपण त्याचा त्याग करत नाही. त्याला काय करतो आपण? स्वच्छ करण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी सांगतो. आणि जेव्हा तो व्यक्ती स्नान करण्यासाठी जातो त्यावेळी पाणी एकदा पडायला लागल्यानंतर त्याचं शरीर शुद्ध होणार हे माहीत आहे आपल्याला. तसंच एकदा व्यक्ती भक्तिमय जीवनात आला, भक्तांच्या संपर्कात आला, जप करू लागला, शुद्ध होणार. पण वेळ मात्र कधी शुद्ध होणार हे त्याच्यावरती आहे. किती तीव्रतेने तो भक्ती करतो हे त्याच्या हातात आहे. तीव्रेण भक्ती योगेण यजेत पुरुषम परम. तीव्रेण, जितकी तीव्रता आहे तितकी त्याची प्रगती आहे. आपण यज्ञामध्ये जेव्हा आहुती अर्पण करतो, यज्ञामध्ये घी अर्पण केल्यानंतरच अग्नी प्रज्वलित होते. आपण घी टाकतोय, दुसरा व्यक्ती त्याच्यात पाणी टाकतो, मग ती अग्नी प्रज्वलित नाही होणार. म्हणून सांगितलं जातं, नामनो बलात यस्यही पाप बुद्धी, नामाच्या बळावर पाप करणं. सकाळी जप करणं, दिवसभर पाप करणं. त्याला वाटतं मी सकाळी जप केला, आता दिवसभर पाप केलं तरी चालतंय, शुद्ध होणार आहे की नाही? सकाळी आपण तूप टाकणार, दिवसभरात पाणी टाकणार, मग ते शुद्ध कसं? अग्नी पेटणार कसे? अग्नी विझून जाणार. विझणार पण नाही, पण धूर 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 होणार सगळा. पुढे लिहितायत विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, मंदात्मन शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना मंद म्हणजे वाईट किंवा मंद गतीने आध्यात्मिक प्रगती करणारे होय. श्रीमद भागवतात म्हटल्याप्रमाणे, प्रायेण अल्पायुषा सभ्या कलौ अस्मिन् युगे जना मंदा सुमंद मतयो मंद भाग्याही उपद्रिता. कलियुगातील लोकांची व्याख्या, कलियुगातील लोक कसे आहेत त्याचं पूर्णपणे व्याख्या केलेली आहे. प्रायेण अल्पायुषा, त्यांची आयु प्राय कमी झालेली आहे. 100 कुणी जगत नाही. हळूहळू आता ती 70, 60, 50, 40, 35 उंची कमी होऊ लागलेली आहे. आयु मर्यादा कमी होऊ लागलेली आहे. बुद्धी कमी होऊ लागलेली आहे. सदैव ते तणावग्रस्त आणि चिंतेमध्ये मग्न असतात. ही त्यांची ओळख, कलियुगातील जनतेची ओळख. प्रल्हाद महाराज हे मंद जीवाचे, अर्थात मायेच्या बंधनात गुरफटून गेलेल्या वाईट जीवांचे मार्गदर्शक आहेत. ते मंद नाही आहेत, ते भौतिक जगातील मंद जीवांना मार्गदर्शन करणारे आहेत. या भौतिक जगातील मंद किंवा वाईट जीवांचेही ते कल्याण करतात. आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे मंदात्मन. मंद बुद्धीचे नाही आहेत. हिरण्यकश्यप काय म्हणतोय? मंदात्मन म्हणजे तू मंद आहे, मूर्ख आहे. पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात मंदात्मन म्हणजे ते आमच्यासारख्या मंद बुद्धी जीवांना मार्गदर्शन करणारे आहेत. कुलभेद धारम, आपल्या कार्याद्वारे प्रल्हाद महाराजांनी मोठमोठे कुळे स्थापन केलेल्या श्रेष्ठ व्यक्तींनाही मागे टाकलेलं आहे. कुल भेद कराधम, हे अधम तू आमच्या कुळामध्ये भेद केलेला आहे असं हिरण्यकश्यप म्हणत आहे.
पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की प्रल्हाद महाराजांच्या भक्तीनं मोठमोठी कुळं सुद्धा त्यांनी मागे टाकली, ऋषी मुनी सुद्धा त्यांच्या मागे गेले, एवढी त्यांची शुद्ध भक्ती होती. स्तब्धम या शब्दाचा अर्थ हट्टी किंवा दुराग्राही असा आहे, पण प्रल्हाद महाराजांचं आचरण अगदी शांत आणि स्तब्ध होते. स्तब्ध म्हणजे कधी विचलित झाले नाही, कधीही त्यांनी आपल्या पित्याने इतकं कष्ट दिलं म्हणून नारायणाला कधी प्रार्थना केली नाही, हे नारायणा काय भेटलं मला तुमची भक्ती करून, दिवस रात्र मी तुमचं नाव घेतोय, कष्टच कष्ट आहेत, मला मारायचा प्रयत्न, कुठं लपले तुम्ही, या ह्याचा गळा दाबून टाका, हे भगवंता तुमच्यासाठी आम्ही चहा सुद्धा सोडला, काय भेटला आम्हाला. त्यांनी कधीही अशी प्रार्थना केली नाही, कधी आपल्या वडिलांना कष्ट व्हावं असे कधीही उच्चार किंवा विचार सुद्धा नाही. मग मराठी किंवा संस्कृत किती सुंदर भाषा आहे. सगळ्यात पहिला विचार आणि त्या विचारांचं रूपांतर शब्दामध्ये होतं, त्याला म्हटलं जातं उच्चार. विचार जेव्हा मुखातून बाहेर येतात त्याचा होतात उच्चार. तो व्यक्ती उच्चारण करतो आपल्या शब्दांद्वारे. मच्छा सनोदवृतम, प्रल्हाद महाराज आपल्या आसुरी पित्याच्या आज्ञाचे उल्लंघन करीत असत. हिरण्यकश्यपूला राग काय, तो माझा ऐकत नाही म्हणून, पण तो आसूर होता म्हणून त्याचं ऐकलं नाही प्रल्हाद महाराजांनी. जर आपल्याला कोणी सांगितलं चुकीचं कार्य नाही करा, आपण कधीही चुकीचं कार्य करू शकत नाही, जरी सांगणारे आपले जवळचे जरी असले तरी. तसं सगळ्यात महत्त्वाचे नियम, जे 4 नियम आहेत, मांसाहार, व्यभिचार, जुवा आणि मादक द्रव्यांचं सेवन, हे कुणीही जरी सांगितलं तर आपण करू शकत नाही. जसं सांगितलं जातं, गुरूंच्या आदेशाचं पालन करणं आद्य कर्तव्य आहे. कधी आपण त्यांच्या आदेशांचं उल्लंघन करू शकत नाही, पण एक आदेशाचं उल्लंघन करू शकतो, ते म्हणजे जर एखाद्या ब्रह्मचारी म्हणाले विवाह कर आणि त्याची जर स्ट्रॉंग इच्छा असेल ब्रह्मचार्याची, तर तो सांगू शकतो की बाबा मला ब्रह्मचारी राहायचं आहे, तो एक आदेश. आणि दुसरा जप करण्यासाठी, जर गुरु म्हणत असेल नाही आता तू फार थकलेला आहे जप करू नको, तर आपण तो आदेशाचं उल्लंघन करून आपण जप करू शकतो, जर आपल्यामध्ये शक्ती असेल तर. जसं परमपूज्य जयद्वैत महाराज कदंब कानन महाराजांना सांगत होते. म्हटले महाराज त्यांचे शिष्य आहेत आणि ते सांगते, महाराज आता म्हटले तुम्ही थकून गेलाय फार, तुमचं शरीर साथ देत नाही, जप करू नका. आणि त्यावेळी कदंब कानन महाराज म्हटले, गुरु महाराज मला कुठलाही आदेश द्या, पण जप करण्यापासून मला थांबवायचा आदेश देऊ नका. आणि हे त्यांनी जेव्हा शरीर त्याग केलं कदंब कानन महाराजांनी, त्यावेळी जयद्वैत महाराज रडून सांगत होते. म्हटले असाही माझा शिष्य. गर्व असतो अशा शिष्यांवर जे गुरूंसाठी सर्वस्व अर्पण करतो. काय त्यांची भक्ती, काय शक्ती. गुरूंच्या उपस्थितीत गुरु सोबत राहून गुरु कीर्तन करत असते वेळी त्यांनी देहत्याग करून भगवत धामात, गुरूंच्या उपस्थितीमध्ये शिष्याची समाधी तयार झाली. आध्यात्मिक दृष्ट्या चांगला आहे, पण नैतिक दृष्ट्या चुकीचं आहे. नैतिक दृष्ट्या चुकीचं आहे. एका पुत्राची मृत्यू पित्याच्या उपस्थितीत होणं चुकीचं आहे. कधीही प्रभू रामचंद्रांच्या राज दरबारामध्ये अवांछित वेळी कधी पाऊस पडत नव्हता, कधी असा उष्माघात होत नव्हता, कधीही पित्याच्या समोर पुत्राचा मृत्यू होत नव्हता. त्यालाच रामराज्य म्हटलेलं. पण आध्यात्मिक जीवनामध्ये शिष्य किंवा पुत्र लवकर देहत्याग करतो भगवत धामात जाऊन गुरुच्या येण्याची तयारी किंवा स्वागताची तयारी करण्यासाठी, गुरुच्या स्वागताची तयारी करण्यासाठी. पण इतकं सौभाग्य प्राप्त करण्यासाठी तितकी शरणागती, गुरुप्रती प्रेम, गुरुच्या आदेशांचं पालन. गुरु म्हणजे फक्त पेपरवर लिहिण्यासाठी किंवा सांगण्यासाठी नाही. जेव्हा दीक्षा होते तेव्हा तर तितका संबंध तितका जडलेला नसतो, पण काळांतरानं जसा व्यक्ती हळूहळू भक्तीमध्ये प्रगती करतो, गुरु आणि शिष्याचं नातं एका पुत्र आणि पित्या समान व्हायला पाहिजे. आणि तेच काळानंतर एका मित्राप्रमाणे, जसं एक गुरु आणि शिष्य हृदयातील आदान प्रदान करणं आवश्यक पाहिजे, तेवढी आपली प्रगती करणं आवश्यक आहे. गुरूंनी आपल्या हृदयातील गोष्ट गुह्यम आपल्या शिष्याला सांगून देणं आवश्यक आहे.
आणि म्हणून भागवतच्या 4थ्या स्कंदात वर्णन आहे, जेव्हा श्री प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात वैदर्भी रुक्मिणीच्या बद्दल वर्णन करते वेळी, तर ज्यावेळी शिष्य जबाबदारी घेतात किंवा जबाबदार होतात त्यावेळी गुरूंनी आपली पूर्ण जबाबदारी आपल्या शिष्यांवर सोपवून त्यांनी निर्जन भजन करण्यासाठी एकांतात जाणं आवश्यक आहे. त्यांना पूर्ण ट्रेन केल्यानंतर आपल्याला आत्ता योग्य नाही आहे. आपण जर म्हटलं की आता आपण सगळं सोडतो, मी जातो वृंदावनात भक्ती करतो, वृंदावनात जाऊन जप करतो, हे फक्त मायेचा एक प्रभाव आहे. दुष्ट मन तुम्ही किशेर वैष्णव. प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये लिहितात की माझे गुरु महाराज भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे की हे मन किती दुष्ट आहे. वैष्णवेर तरे निर्जनैरे घरे तब नाम कैटव. हे फक्त दिखावा आहे, ढोंग आहे. तुझी भक्ती बिक्ती काय नाही आहे, ढोंग आहे. फक्त लोकांना आकर्षित करण्यासाठी, लोकांकडून जय जयकार करून घेण्यासाठी, लोकांकडून वा वा म्हणून घेण्यासाठी तुझं नाटक आहे एकांत भक्ती. नावामध्ये काही रुची वगैरे नाही आहे. आणि म्हणून आपल्याला आदेश आहे वैदी भक्ती, प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केली जाणारी भक्ती. यमक्षयम. प्रत्येक बद्ध जीव यमराजांच्या नियंत्रणाखाली असतो. पण हिरण्यकश्यप म्हणाला, प्रल्हाद माझा उद्धारक आहे असे मी मानतो, कारण माझ्या जन्म मृत्यूची श्रंखला तो खंडित करणार आहे. जेव्हा प्रल्हाद महाराजांना भगवंतांनी विचारलं, नरसिंह भगवंतांनी, प्रल्हाद वर मागा, मी प्रसन्न आहे, वरदान मागा. प्रल्हाद महाराज म्हटले, जर मी तुमच्याकडे वरदान मागितलं मी बिझनेसमॅन झालो. माझ्यात आणि भौतिक लोकांमध्ये अंतर काय? मी तपस्या केली, तुम्ही प्रकट झाले, मी वरदान मागितला, तुम्ही आशीर्वाद दिला, व्यापारच झाला. माझी भक्ती मी तुम्हाला देतोय आणि तुम्ही मला वरदान देते, मला कशाचीही अपेक्षा नाही. भगवान म्हटले, नाही नाही त्याचा काहीच नाही, मला द्यायची इच्छा आहे, तू काहीतरी माग. व्यापार वगैरे काहीच नाही, माझी इच्छा आहे तुला द्यायची. म्हटले द्यायचंच असेल तर असा आशीर्वाद द्या, माझ्या हृदयामध्ये कधीही काम वासनेचा संबंध किंवा स्पर्शही होणार नाही, हा आशीर्वाद द्या. काम वासनेचा लवलेश स्पर्श सुद्धा होणार नाही असा आशीर्वाद द्या. म्हटले ते तर तुझ्या हृदयामध्ये मी प्रकट झाल्यानंतर ते राहणारच नाही, अजून काहीतरी माग. म्हटलं जर द्यायचंच असेल तर माझे हे पिता असुरराज, ज्यांनी तुमच्या अध्यक्षता किंवा तुमच्या शक्तीला कधीही स्वीकार केला नाही, सदैव तुमच्या शक्तीला ते त्रास देत गेले, कधी त्यांनी स्वीकार केलं नाही, तर भगवंता माझी एकच इच्छा आहे, जर तुम्ही वरदान देत असाल तर त्या हिरण्यकश्यप असुर राजांना तुमच्या चरणांचा आश्रय द्या, तुमची शुद्ध भक्ती द्या. जनार्दन, भगवंता तुमची शुद्ध भक्ती, हे जनार्दन भगवंत, हे नारायण जनार्दन. प्रल्हाद महाराज जनार्दनाची भक्ती करून जनार्दन योग निद्रेमध्ये पोचले, कसं होणार? भगवंत आपल्या समोर प्रकट झाल्याने आपण झोपतोय, किती दुर्भाग्य आहे. तरी म्हटले भगवंता फक्त या हिरण्यकश्यपूला तुमच्या चरणामध्ये स्थान द्या. म्हटले तुझ्यासारखा पुत्र ज्या घरामध्ये कुळामध्ये जन्मलेला आहे, पिता काय 21 पिढ्यांचा उद्धार झालेला आहे. किती? 21 पिढ्यांचा. त्यामुळे भक्ती करणं आवश्यक आहे. कधी कधी ब्रह्मचार्यांना चिंता वाटते, प्रभूजी मी आश्रममध्ये आहे, माझ्या आईचं काय होणार, माझी मम्मी पप्पांचं काय होणार. जर आपण व्यवस्थित आश्रमामध्ये राहून भक्ती केली, गुरु आणि कृष्णांचे आशीर्वाद त्यांची कृपा प्राप्त केली, तर आपल्या भक्तीद्वारे त्यांचा उद्धार निश्चित आहे. पण श्रील प्रभुपाद जसं म्हणतात की जस्ट दे विल ईट स्लीप अँड फॉल डाऊन. जर आपण आश्रमात राहून जर फक्त सुविधा आणि सुख सोयींची प्राप्ती केली आणि तपस्या जर नाही केली, तर आपण खाणार, झोपणार आणि आपलं पतन होणार. दे विल जस्ट ईट स्लीप अँड फॉल डाऊन. त्यामुळे पतन होण्यामागे आपण कारण कुणालाही लावू, मॅनेजमेंटने असं म्हटले, गुरुने असं केले, त्यांनी तसं म्हटलं, हे पतन होण्यामागचं कारण स्वतःची अपराध केलेली प्रवृत्ती. इंद्रिय तृप्ती कधी वाढते? ज्यावेळी आपल्याकडून वैष्णव अपराध होतात. जेव्हा वैष्णव अपराध आपल्याकडून झाले तर त्यावेळी भगवंतांना यावं लागत नाही आपल्याला दंडित करण्यासाठी. भगवंत फक्त इंद्रिय तृप्तीचा वॉल थोडा ढिला करून देतात, मग तो व्यक्ती इंद्रिय तृप्तीमध्ये लागत जातो.
हळूहळू हळू मग खाणं, झोपणं, इंद्रिय तृप्ती, निंदा ही वाढत गेली की मग इंद्रियामध्ये आसक्त होत 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 भगवंतांपासून तो कधी दूर निघून जातो कळतच नाही. आणि म्हणून वैष्णव इंद्रिय तृप्तीची इच्छा वाढत गेली की ओळखायचं की अपराध माझ्याकडून चालू झालेले आहेत. ओळखायचं जर जास्त खायची इच्छा झाली, जास्त झोपायची इच्छा झाली, मंदिरात जायचं नाही, चला आपण पिक्चरला जाऊ, आता गोवाची फ्लाईट झाली, गोवाला फिरायला जाऊ, तर ही जी इंद्रिय तृप्तीची जी साधनं जर वाढत चाललेली असतील याचा अर्थ आपल्याकडून अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे वैष्णव अपराध झालेले आहेत किंवा घडू लागलेले आहेत. शीतावरून भाताची परीक्षा मराठीत म्हण आहे. भात किंवा बुवा जेव्हा तयार होतो तेव्हा आपण शिजव कालून बघत नाही, एक शीत जरी उचललं तरी कळतंय की भात शिजलेला आहे. शीतावरून भाताची परीक्षा म्हणून आपल्याकडून जर स्वतःच आपण स्वतःला चेक करू शकतो. जर इंद्रिय तृप्तीची इच्छा वाढत असेल याचा अर्थ वैष्णव अपराध होऊ लागलेले आहेत किंवा वैष्णवांची निंदा आपल्याकडून झालेली आहे. प्रल्हाद महाराज महान भक्त असल्यामुळे कोणत्याही योगी पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि ते हिरण्यकशिपूला भक्ती योगी पुरुषांच्या सत्संगामध्ये आणू इच्छित होते. अशा रीतीने विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी या सर्व शब्दाची विद्यादेवी सरस्वतीला अभिप्रेत असलेली अतिशय सुंदर अशी व्याख्या केलेली आहे. व हिरण्यकशिपू काय म्हणाला, मूर्ख आहे तू, नराधम आहे तो, आमच्या कुळामध्ये भेद निर्माण करणार आहे. पण त्या प्रत्येक शब्दाला त्याने आध्यात्मिकरित्या त्याचं रूपांतर केलं आणि किती सुंदर व्याख्या. एक तर त्यांना भौतिक संसारामध्ये दुःखालयामध्ये पाठवलं गेलं बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी. ते आपल्यासारख्या मंद जीवांचा उद्धार करण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांनी कुळामध्ये भेद केला नाही तर मोठमोठी कुळं त्यांच्या मागे पडलेली आहेत. त्यांच्या शुद्ध भक्तीद्वारे ते कधीही हट्टी आणि दुराग्राही नाहीत, तर ते शांत आणि स्तंभ आहेत. कधी कधी व्यक्ती जर शांत असला लोकांना ते किती ॲटिट्यूड आहे, बोलत सुद्धा नाही. पण शांत असणे ॲटिट्यूड नाही आहे, तर शांत आहे, स्वभाव आहे. हॅबिट इज द सेकंड नेचर. त्याची सवय आहे, त्याला आवडत नाही बोलणं वगैरे, त्याचा स्वभाव आहे. काही काही लोकांना गर्दीमध्ये राहणं आवडतं, गर्दी भाव. गर्दी दिसली की त्यांचा भाव प्रकट होतो, मी काय करू आणि काय नको. एकांतामध्ये काय होणार नाही, गर्दी. काही लोकांना गर्दी नको वाटते, एकांत आवडतो. तो स्वभाव आहे. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार स्वभाव प्राप्त आहे. जसं कुणाला जास्त खायला आवडतं, कुणाला कमी खायला आवडतं, कुणाला तिखट आवडतं तर कुणाला अगदी सप्पक आवडतं. ती प्रत्येकाची शरीराची रचना आहे. यंत्रारूढानी मायया. हे यंत्र भौतिक शरीरामध्ये आपल्याला जे यंत्र आहे, काही यंत्र आहेत ते स्पीड चालतात, काही गाड्या 80च्या पुढे जात नाहीत. 80च्या पुढे जातानाच मग धूर निघून येतो आणि गाड्या बंद पडतात. काही ज्या मर्सिडीज सारख्या गाड्या 180 पळतात. त्याच्यात बेसिक आहे 180 इज द मिनिमम. विदेशामध्ये 180 200 स्वाभाविक आहे, ते स्पीड नाही, स्वाभाविक. तेवढ्या गतीनं त्यांना धावावं लागतं गाड्या, नाहीतर पाठीमागून येऊन कोणीतरी ठोकून जातं. क्रुद्धस्य यस्य कंपने त्रयलोका सहेश्वरा तस्य मे भीतवन्मूढं शासनम की बलोत्यगाः. पुढं हिरण्यकशिपू म्हणू लागला, हे प्रल्हाद, अरे मूर्ख, मी क्रोधित होतो तेव्हा लोकपालांसह तिन्ही लोक थरथरू लागतात, कापू लागतात. कोणाच्या बळावर तू इतका उद्धट वागत आहेस आणि निर्भयपणे माझ्या सत्तेचे उल्लंघन करीत आहेस. प्रल्हाद महाराजांना त्यांचा प्रश्न आहे. म्हटले, साक्षात त्रिभुवनातील लोक मला फक्त बघून घाबरतात आणि तुला शक्ती कुठून येते एवढं अपोजिशन मध्ये जायसाठी, मला उलट बोलायसाठी तुला शक्ती प्राप्त कुठून होते. कारण हिरण्यकशिपूला वाटायचं तो स्वतः भगवंत आहे. पण प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये, भक्त कधीही आपण शक्तिशाली आहोत असे म्हणत नाही. जी काही कला आपल्याला भगवंतांच्या द्वारे प्राप्त आहे ती भगवंतांची अहैतुकी कृपा आहे, गुरूंचा आशीर्वाद आहे. त्यामुळे ते आपण भगवंतांच्या सेवेत लावतो. आपली काय योग्यता नाही की भगवंतांसाठी आपण कुकिंग करू, ड्रेसिंग करू. काही जी सेवा आपण करतो ती भगवंतांची अहैतुकी एक कृपा आहे, कला जी भगवंतांनी दिले त्यांच्याच सेवेत लावण्यासाठी.
पण हिरण्यकश्यपूकडे एवढ्या सगळ्या कला प्राप्त झालेल्या होत्या, एवढी शक्ती, त्याला वाटलं तर मीच भगवान झालो. तो विसरला कला देणारे ब्रह्माजी, शक्ती देणारे ब्रह्माजी, त्या ब्रह्माजींना देखील शक्ती देणारे, त्यांना जन्म देणारे नारायण आहेत. आणि म्हणून ब्रह्माजींना स्वयंभू म्हटलेलं आहे. त्यांचे कोणी माता पिता नाही आहेत. महाविष्णूच्या पोटातून, बेंबीतून एक कमळ उत्पन्न झालं आणि त्या कमळामध्ये ते उत्पन्न झाले, म्हणून ते कमळच त्यांचे माता पिता झाले. पण त्या कमळाचा देठ कुठं आहे? तो देठ भगवंतांच्या बेंबीमध्ये आहे. जसं मातेच्या बेंबीतून नालाद्वारे सगळं त्यांना बाळाला शक्ती प्राप्त होते आणि बाहेर आल्यानंतर त्या नाभीतून जेव्हा पोटातून बाहेर येतं बाळ, तो नाल कट केला जातो. तर तशी शक्ती देणारे भगवंत आहेत आणि त्या भगवंतांवरच त्यांनी युद्ध पुकारलेलं आहे. किती मूर्ख आहे. ज्या खाल्लेल्या घरचे वाशे मोजणे याला सांगतात. जिस थाली में खाना है उसी थाली में छेद करना. खाल्लेल्या घरचे वाशे मोजणे. एक असतो व्यक्ती ऋण जेव्हा कुणाच्या व्यक्तीवरती होतं, तो शब्द म्हणजे लक्षात येईल. जेव्हा व्यक्ती अधीन होतो ना, नम्र बनतो किंवा कुणाचे केलेलं कार्य जे आहे कधी विसरत नाही. कृतज्ञ आणि कृतघ्न. कृतज्ञ म्हणजे जो व्यक्ती दुसऱ्यांनी केलेले कार्य त्याचं सदैव लक्षात ठेवतो आणि त्याच्या अधीन राहतो किंवा प्रेमाने राहतो. कृतघ्न म्हणजे केलेलं लगेच विसरतो आणि त्याच्याच उलट जातो. कृतज्ञ. जसं सापाला कितीही दूध आणि केळं खायला घातलं, साप विषच देणार आहे, त्याला म्हटलं जातं कृतज्ञ. म्हणून प्रभुपाद उपदेशामृतमध्ये लिहितात, साप थंड असला म्हणून आपण गळ्यात घालून फिरू शकत नाही. थंड आहे बाबा, गळ्यात घालून फिरतो, चांगलं वाटतंय. नाही, साप गळ्यात जरी घातला तरी तो आपल्याला दंशच करणार आहे, कारण काय त्याचा धर्म आहे दंश करणं. श्रीकृष्णांच्या दृष्टिकोनामध्ये कधी कधी परिवर्तन होते आणि म्हणून लोक क्वचित प्रसंगी त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये, भगवंत आपल्या नियमाच्या अधीन राहत नाहीत. भगवंत संकल्प करतात पण संकल्प कधी पालन करत नाहीत. भगवंत सगळे नियम तोडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कृष्ण जसा सगळ्यात पहिला नियम त्यांनी तोडला, दुर्योधनाला मारण्यासाठी त्यांनी भीमाला सांगितलं मांडीवर मार. नियम आहे, गदा युद्धामध्ये कमरेच्या खाली मारू शकत नाही, नियम तोडला. अर्जुनाला आपल्या बहिणीला पळून घेऊन जाणारे प्लॅन देणारे कृष्णच आहे. सुभद्रेला पळून, तेव्हाही बलरामजींना आवडलं नाही. जेव्हा सांगितलं भगवंतांनी की मी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये युद्ध करणार नाही, पण जेव्हा त्यांनी पाहिलं की अर्जुनाला आता काय खरं नाही आज, तर तेव्हा त्यांनी भीष्म पितामहावरती रथाचं चाक घेऊन ते आक्रमण करण्यासाठी निघाले. गोपींना रडवून ते वृंदावनातून ज्यावेळी मथुरेला गेले, आज से ते म्हणाले मी येणार, पण कधी परत आले नाही. म्हणून भक्तांचा किंवा विशेष करून भौतिकवादी लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. म्हटलं काय असले तुमचे भगवान, म्हटलं एक नियमावर राहत नाही, कधी खोटं बोलत असतात. त्यांनीच सांगितलं युधिष्ठिर महाराजांना की जा आणि द्रोणाचार्यांना सांगा तुमचा मुलगा अश्वत्थामा मेला. ते ऐकल्यानंतरच त्यांची युद्ध करण्याची शक्ती नष्ट होईल. किती म्हणजे असले भगवान थोडी असतात. आणि म्हणून भगवंत अर्जुना सांगतात, हे अर्जुना तू घोषणा कर, नमे भक्त्या प्रणश्यती कौंतेय प्रतिजानीमे. हे कौंतेय तू घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधी नाश होणार नाही. हे कारण आहे. जर भगवंतांनी घोषणा केली तर कोणी विश्वासच ठेवला नसता. म्हणून भगवंत अर्जुना तू घोषणा कर. एक 5 वर्षाचा मुलगा इतका निर्भय होऊ शकतो आणि आपल्या सामर्थ्यशाली पित्यांचे उल्लंघन करू शकतो, हे पाहून हिरण्यकश्यपू पूर्णपणे गोंधळून गेला. आता तर शक्ती तर राहिली नाही, उलटच तर घरातलाच मुलगा आहे, मारून किती प्रयत्न केले, मरायला पण तयार नाही. तर गोंधळून गेला, परेशान झाला, काय करायचं काहीच कळेना. राग तर क्रोध तर पारा त्याचा संपलेला आहे अगदी.
कधी कधी टेम्परेचर चेक करण्यासाठी पारा ठेवला जातो. तो पारा कधी कधी इतकी उष्णता वाढल्यानंतर पारा ते टेम्परेचर मशीन फोडून बाहेर पडतो. पारा तसा घनरूपी आहे, पण त्याचं रूप आहे द्रवरूपी. घनरूपी आहे पारा, पण त्याचं रूपांतर द्रवामध्ये आहे. तर एक अफवा असल्याप्रमाणे एक काय म्हणतात त्याला एक्सेप्शनल केस, पारा जो आहे मर्क्युरी आहे घनरूप, पण मोजलं जातं द्रवरूपामध्ये. तर तसा ह्याचा जो पारा आहे तो पारा आता काय थांबना, म्हणून आता हा पूर्णपणे गोंधळून गेला. कारण जसं भगवद्गीतेत भगवंत दुसऱ्या अध्यायात वर्णन करतात की जेव्हा व्यक्ती इच्छा करतो, ध्यायतो विषयान पुंसाम संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामात क्रामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रम स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. जेव्हा बुद्धिनाश होते त्यावेळी पूर्णपणे त्या व्यक्तीचा नाश निश्चित आहे. कारण अँगर आणि डेंजर फक्त डीचं अंतर आहे. ANGER, अँगर म्हणजे क्रोध आणि डेंजर म्हणजे भयानक परिस्थिती. अँगरला जर डी लावला तर ते डेंजर होते. म्हणून लिहिलं असं ना लाईटच्या खांब्यांवरती, डेंजर 11,000 वोल्ट, हात लावू नका, भीती, सावधान. अँगर जेव्हा आला की ओळखायचं तो आपल्याला डेंजर, खतरनाक परिस्थितीमध्ये ढकलणार आहे. आणि आता म्हणून हा प्रश्न विचारते, हे प्रल्हाद किम बलह, कुणाच्या बळावरती तू इतका माजलेला आहे. माज म्हणजे असं ना खाऊन खाऊन माजले म्हणतात ना आपण, तसं कुणाच्या बळावरती माजलेला आहे. कधी कधी इतका आपल्याला 56 भोग, इतका महाप्रसाद एवढं काय तेच बाहेरच्या लोकांना प्रसाद तो कसाही असला तरी ते बिचारे नमस्कार करून आपल्याला कारला नाही, गुलाबजामुन प्रसाद तोच आहे, पण आपल्याला ते दररोज प्राप्त झाल्यामुळे त्याचे जे महत्व आहे किंवा त्याची जी शक्ती ती आपल्याजवळ राहिलेली नाही. अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचय जेव्हा होतो व्यक्तीचा असो किंवा वस्तूचा असो, कशाचाही, त्याची किंमत राहत नाही. आणि म्हणून मलयस्येवही चंदनम, मलय पर्वतावरती ज्या शबर जातीच्या स्त्रिया राहतात, शबर म्हणजे लाकडे तोडणारे, जंगलात राहणारे जे लोक आहेत, आदिवासी लोक, त्या आदिवासी स्त्रिया चंदनाची लाकडं तोडतात आणि उपयोग कशासाठी? चुलीमध्ये पाणी गरम करण्यासाठी. सरपण, ज्याला लाकडाचा उपयोग चुलीमध्ये करतात त्याला सरपण म्हणतात. 2.5 लाख रुपये किलो सोनं जे चंदन आहे, 2 लाख 1.5 लाख किलोनी चंदन जे आहे त्याचा उपयोग कशासाठी? पाणी गरम करण्यासाठी. का? त्यांना दुसऱ्यांचा संबंध, एवढे चंदन आहेत काय करणार आहे, वापरा. भरपूर प्रमाणात प्राप्त झालेलं असल्यामुळे. आता इतकं हिरण्यकश्यपूनी क्रोधात बोलल्यानंतर आता प्रल्हाद महाराज पुन्हा शांतीनं आणि नम्रतेनं, कधीही त्यांनी मर्यादा उल्लंघन केलेली नाही. वडील आहेत, वरिष्ठ आहेत, जन्म देणारे पिता आहेत, असुर कुळाचे राजा आहेत, शासक आहेत, म्हणून त्यांनी आपली मर्यादा उल्लंघन कधीही केलेली नाही. प्रल्हाद महाराज म्हणतायत, श्री प्रल्हाद उवाच न केवलम मे भवतश्च राजन् स वै बलं बलिनां चापरेषां परे वरे मे स्थिरजंगमाये ब्रह्मादयो येन वशं प्रणीताः. प्रल्हाद महाराज म्हणाले, हे राजाधिराज, तुम्ही माझ्या बळाचे जे उगमस्थान विचारित आहात तेच तुमच्या बळाचेही उगमस्थान आहे. खरे तर सर्व प्रकारच्या बळांचे उगमस्थान ते एकच आहेत. ते उगम करते भगवंत, तुमच्या आणि माझ्याच नव्हे तर अस्तित्वातील प्रत्येक बळाचा उगम आहेत. त्यांच्या विना कोणासही सामर्थ्य प्राप्त होऊ शकत नाही. ब्रह्मदेवांसह प्रत्येक चर आणि अचर, श्रेष्ठ किंवा कनिष्ठ प्राणी हा भगवंतांच्या सामर्थ्याच्या नियंत्रणाखाली आहे. तुम्हाला बळ देणारे, मला बळ देणारे, सगळ्याला बळ देणारे, 84 लाख योनीला बळ देणारे तेच आहेत. आपण जर म्हटलं की डोळ्यावर पट्टी बांधली की डोळ्यावर हात ठेवला, सूर्य नाही म्हटलं तर काय सत्य होणार आहे? नाही.
आपण जर म्हटलं सूर्य नाही, हे तर आपली मूर्खता आहे. पण आपल्यापेक्षा या संसारामध्ये 800 करोड जे मनुष्य प्राणी आहेत ते तर सूर्य दररोज बघतातच की सकाळ संध्याकाळ, दिवसभर त्याचं दर्शन आहे. म्हणून आपण भगवंत नाही म्हणणं ही मूर्खता, ही प्रल्हाद महाराज सांगतायत वडिलांना की भगवंतांची शक्ती तुम्ही स्वीकारा. जसं गुरु महाराज म्हणतात ना की जे भगवंत नाही म्हणणारे किंवा भगवंत नाही आहेत हे सांगणं सुद्धा भगवंतच करतात. कारण शेवटी भगवंतांच्या इच्छेनेच हा संसार चाललेला आहे. अहम बीज प्रध पिता, प्रत्येकाला बीज प्रदान करणारे तेच पिता आहेत आणि प्रत्येकाला बुद्धी प्रदान करणारे ददामी बुद्धी योगम तम एन माम उपयांती ते, बुद्धी प्रदान करणारे पण तेच आहेत, पिता पण तेच आहेत आणि बुद्धी देणारे भगवंत सुद्धा तेच आहेत. तर उदाहरण दिलं जातं, जसं एखाद्या घरामध्ये लहान मुलं जिथं असतात त्या लहान मुलांना कायम इच्छा असते, मोबाईल वाजला की लगेच उचलायचं, दरवाजाची बेल वाजली की दरवाजा उघडायचं, त्यांची इच्छा असते लगेच उचलायची. तर दरवाजाची बेल वाजली, तो लहान मुलगा गेला आणि त्याला एक काका आलेले होते, अंकल, आणि त्याने विचारलं, हे बाळा पप्पा आहेत का रे घरात? तर त्याने पप्पांना जाऊन विचारलं की पप्पा ते असे असे अंकल आलेले आहेत, त्यांना काय सांगू? तर पप्पा सांगतात, त्यांना सांग पप्पा घरात नाही आहेत. आणि निरागस बालक त्या दरवाजावरती जाऊन सांगता, अंकल अंकल पप्पाने सांगितले पप्पा घरात नाही आहेत. कोणी सांगितलंय? पप्पांनी सांगितलंय की पप्पा घरात नाही आहेत. तसंच जे म्हणतात की भगवंत नाही आहेत त्यांना सांगणारे देखील भगवंतच आहेत की भगवंत नाही आहे म्हणून सांगा. जसं आदी शंकराचार्य हे शिवजींचेच अवतार आहेत आणि त्यांनी शिवजींची सेवा करण्यासाठी ते आले. शिवजींना सगळ्यात कठीण सेवा भगवंतांनी दिली की मी नाही आहे हे प्रचार करा, मायावादाचा प्रचार, ब्रह्मसत्य जगत मिथ्या हा प्रचार. माया, सगळीकडे माया आहे, कुणी भगवंत नाही, काय नाही, निर्विशेष ज्योती, सगळीकडे माया प्रकाश, भगवंतांचं सच्चिद आनंद घन स्वरूप काही नाही आहे, सगळीकडे फक्त भगवंतांची माया आहे. माया, त्याला म्हटलेलं आहे माया. जे आपण जे बघतो ते सगळं काही असत्य आहे, जे नाही आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो. माया, ब्रह्मसत्य जगत मिथ्या. पण तेच आदी शंकराचार्य ज्यावेळी वेगवेगळ्या धामात पोचले त्या शंकराचार्यांनीच भगवंतांची स्तुती केलेली आहे. शेवटी स्वभाव जो आहे तो कधी लपत नाही. कितीही आपण जरी नाटक केलं भक्तीचं तर स्वाभाविक जो आहे, एक दिवस बघा भुके राहिलं किंवा काही जरा कष्ट दिलं लगेच भक्ती ओरिजिनल व्यक्ती त्याच्यातून प्रकट होतो. अरे मला सोडून जेवले, मी इतका मोठा भक्त, मला दिलं नाही. तो जो राग आहे तसा स्वाभाविकरित्या मायावादी आदी शंकराचार्य आहेत, पण त्यांचा स्वभाव जो आहे भगवंतांची शुद्ध भक्ती आहे. आणि म्हणून ते म्हणाले, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे मूर्ख माणसा गोविंदाचं भजन कर. ते आलेत काय सांगायसाठी? भगवंत नाहीत म्हणून, पण प्रचार कसला करतायत? भगवंतांची भक्ती कर, गोविंदांची भक्ती कर. पंढरपूरला आले, प्रार्थना केली, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुम मुनींद्रय समागत्य तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे साक्षात परब्रह्मलिंगम, साक्षात हे पांडुरंग आहेत, त्याची भक्ती आपण करणं आवश्यक आहे. जे महायोगपीठ इथं साक्षात प्रकट झाले. योगपीठ म्हणजे भगवंतांचं धाम, जे भीमा नदीच्या काठावरती प्रकट झालेलं आहे. अशा भगवंतांची भक्ती करा. जगन्नाथपुरीला पोचले, कदाचित कालिंदी तट विपिन संगीत तरवो मुदाभिरी नारी वदन मधु कमला स्वाद मधुप रमा शंभू ब्रह्मा मरपती गणेशार्चित पदो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भव तुमे. त्यांनीच तयार केला. आदी शंकराचार्यांची रचना ही सगळी. आणि म्हणून या ठिकाणी प्रल्हाद महाराजांना जे शक्ती प्रदान करणारे तेच त्यांच्या वडिलांना देखील शक्ती प्रदान करणारे, असाधारण सामर्थ्य देणारे तेच आहेत. आणि म्हणून भगवंतांच्या कृपेशिवाय, भगवंतांच्या आशीर्वादाशिवाय कोणीही या जगामध्ये पद धारण करू शकत नाही. मग पद म्हणजे फक्त पोझिशन नाही. ह्या संसारात आपण जगतो ती पण भगवंतांचीच कृपा आहे. मी दरवेळी जे सांगत असतो, आपण झोपल्यानंतर भगवंत उठवतात ती भगवंतांचीच कृपा आहे.
जर भगवंतांनी सकाळी आपल्याला नाही उठवलं तर मग 4 लोक उचलायसाठी तयार असतात. आपण झोपेतून उठवणं सुद्धा किंवा झोपेतून उठणं सुद्धा भगवंतांचीच कृपा आहे. आणि म्हणून भगवंत रक्षण करतील, अवश्य रक्षिबे कृष्ण. हे जे आहे भगवंत सर्व परिस्थितीमध्ये आपलं रक्षण करतील याची दृढ श्रद्धा प्रल्हाद महाराजांना होती. म्हणून ते निडर होते, कधीही घाबरले नाही. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. भगवंतच सर्व व्यापी आहेत आणि त्या भगवंतांचा आश्रय स्वीकार करणं असा महात्मा दुर्लभ आहे. म्हणून प्रभुपाद म्हणायचे खरा महात्मा हे आजकाल तुम्ही नावं जे दिलेत, महात्मा गांधी, हे महात्मा, हे असले महात्मा नाही आहेत. ओरिजिनल महात्मा म्हणजे ज्यांनी जाणून घेतलेलं आहे की खरोखर भगवंत वासुदेवम सर्वमिती, त्यांच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के. जर भगवंतांनी कुणाला मारण्याचं ठरवलेलं आहे त्याला आपण कधीही वाचवू शकणार नाही. जर आपल्याला वाटत असेल डॉक्टर आपली रक्षण करतात, मग डॉक्टरांच्या घरातून कधी अंत्ययात्रा कधीच गेली नसते. जर डॉक्टर वाचवणारे असले असते तर डॉक्टरांच्या घरातून शवयात्रा किंवा अंत्ययात्रा कधीच निघाली नसते. एक हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर त्याचं हार्ट काम करत नाही तेव्हा दुसऱ्या हार्ट स्पेशालिस्टकडे जावं लागतं त्याचं ऑपरेट करून घेण्यासाठी. त्यामुळे भगवंतांच्या कृपेशिवाय कुणीही या जगात राहू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला भक्ती करणं आवश्यक आहे. त्या भगवंतांनी आपल्याला प्रकाश, प्राणवायू, जल सगळं जे दिलं, ठीक आहे आपण थोडंफार पाण्याचं बिल भरतो, पण पाणी देणारे कोण आहेत? तेच आहेत. सूर्याचा प्रकाश, थोडं लाईट बिल आलं की आपण लगेच पंखे बंद करतो, लाईट बंद करतो, का? भगवंतांची संपत्ती वाया जाऊ नये म्हणून. पण हा जो सूर्याचा प्रकाश इतका वर्षानुवर्ष जन्मापासून आपल्याला मरेपर्यंत प्राप्त होतो, कधी बिल पाठवलंय का? कधी? एक मूर्ख स्त्री आहे कुठली तरी युरोपमध्ये, तिने सूर्याला खरेदी केली म्हणे आणि बॉन्ड पेपर वगैरे तयार केलं आणि सांगितलं सूर्य माझ्या मालकीचा आहे, आता मी पूर्ण जगभर बिल पाठवणार आहे सूर्याचं. ती जेव्हा नव्हती तेव्हाही सूर्य होता आणि ती जेव्हा सत्यानाश तिचा होणार किंवा पूर्णपणे ती भ्रष्ट झालेली असणार, सडून जाणार, तेव्हा पण सूर्य असणारच. कारण सूर्य आणि चंद्र हे भगवंतांच्या डोळ्याप्रमाणे, नेत्राप्रमाणे. भगवंतांचे नेत्र आहे. भगवंतांवर आपण भगवंतांना डायरेक्ट पाहू शकत नाही. म्हणून जेव्हा सूर्य नारायणाला पाहतो आपण प्रणाम करतो, का? कारण तेच साक्षात नारायण स्वरूप आपल्याला दररोज दर्शन देतं. तेच यस्य प्रभा प्रभवती जगदंड कोटी. यस्य प्रभा, ती जी प्रभा सूर्यापासून प्राप्त होते ती सुद्धा भगवंतांची अहैतुकी कृपा आहे. ब्रह्माजी म्हणतात ना, यस्य प्रभा प्रभवती, जो प्रभा जो आहे सूर्याचा प्रकाश, तो सुद्धा भगवंतांची अहैतुकी कृपा आहे. स ईश्वर काल उरक्रमोसा वोजसः सत्व बलेन्द्रियात्मा सएव विश्व परमं स्वशक्तिभिः सृजत्यवत्यति गुणत्रयेशः. परम नियंत्रक आणि काळ स्वरूपी भगवंतच इंद्रियाचे, मनाचे आणि शारीरिक सामर्थ्य असून इंद्रियाचे प्राण आहेत. त्यांचा प्रभाव असीम आहे. ते सर्व जीवामध्ये सर्वोत्तम आहेत आणि त्रिगुणांचे स्वामी आहेत. ते स्वसामर्थ्याने या भौतिक विश्वाचे सृजन तथा पालन पोषण करतात आणि शेवटी या विश्वाचा विनाशही करतात. भगवंतांचे वेगवेगळे जे अवतार आहेत, द टीचिंग्स ऑफ लॉर्ड चैतन्य, चैतन्य महाप्रभूंचं शिक्षामृत म्हणून एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन केलेलं आहे. लीलावतार, गुणावतार, पुरुषावतार, शक्त्यावेश अवतार इत्यादी. तर हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे भगवंतांचे गुणावतार आहेत. गुण अवतार साक्षात भगवंतच आहेत, पण गुणाच्या अधिष्ठाता त्या गुणांना नियंत्रण करण्यासाठी त्यांनी अवतार धारण केलेला आहे. मग सत्वगुणाचे भगवंत कोण आहेत? साक्षात विष्णू. रजोगुणाचे ब्रह्मा, तमोगुणाचे शिवजी. कारण सृष्टीची उत्पत्ती जेव्हा कन्स्ट्रक्शन किंवा काहीतरी करावं लागतं त्यावेळी रजोगुण लागतं.
रजोगुण शक्तीशिवाय, काहीतरी करण्याची इच्छा असल्याशिवाय काय होऊ शकत नाही. जो सदा तमोगुणामध्ये आळशी आहे, झोपेत पडलेला आहे, तो काय करणार आहे? आणि जो शांत एकदम असतो तोही काय करू शकत नाही. पॅशन जे आहे रजोगुण, थोडं काहीतरी करण्यासाठी लागते. आणि म्हणून रजोगुणाच्या अधिष्ठाता ब्रह्माजी, कारण का त्यांना सृष्टीची उत्पत्ती करायची आहे. आणि तोडफोड करणं तर साधारण आहे, त्याला काय कष्ट लागत नाही. उचललं तोडफोड करायसाठी मग तो तमोगुण आहे, ते मग शिवजींकडे डिपार्टमेंट आहे. पण मेंटेन करणं सगळ्यात कठीण आहे. लग्न करणं सोपं आहे, डायव्होर्स घेणं सोपं आहे, पण लग्न टिकून ठेवणं सगळ्यात मोठं आहे. या साधारण उदाहरणावरून कळू शकते आपल्याला. आजकालचे आपण लग्नाचे 50वा वाढदिवस, लग्नाचा 25वी अॅनिव्हर्सरी, श्रेष्ठ आहेत जे 25-50 वर्ष एकत्र राहिले. तर म्हणून मेंटेनन्स जे आहे ते भगवंतांनी आपल्याकडे ठेवलेलं आहे, विष्णूकडे. हे भगवंतांचे गुण अवतार आहेत. लीलावतार म्हणजे जसं प्रभू रामचंद्र लीला करण्यासाठी आले, मर्यादा पुरुषोत्तम. गुणावतार, लीलावतार, शक्त्यावेश अवतार, पुरुष अवतार इत्यादी हे सगळे अवतारांचं वर्णन केलेलं आहे. तर प्रल्हाद महाराज म्हणत आहेत की हेच सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत, तेच आपल्याला शक्ती प्रदान करणारे आहेत, तेच सर्व जीवांचे पिता आहेत, तेच आपल्याला सामर्थ्य देणारे आहेत. आज जे मी बोलतोय ते सामर्थ्य सुद्धा तेच देणार आहेत. त्याने एक नस जरी बंद केली, मी किती चालण्याचा प्रयत्न केला, आवाज तर येणारच नाही. सामर्थ्य, प्रत्येकाचं सामर्थ्य. पॅरालिसिस म्हणजे काय होते, मेंदूचा एक जो नस असते ती विस्कळीत होते किंवा नष्ट होते किंवा बंद होते, तर व्यक्ती शरीर कार्य करणं बंद होतं. फक्त मेंदूची एक नस. कसा तयार केला सर मेंदू भगवंताने? इतकासा छोटा मेंदू इतकी सगळी करोडो कम्प्युटरचं काम करू शकतो. आपल्याला त्या चॅट जीपीटीने आपण सगळं जग जिंकू शकतो, पण ते चॅट जीपीटीला तयार करणारा कोणीतरी होता ना, बुद्धी, मेंदू होता. आपण म्हणतो मोठमोठी बिल्डिंग आपण जो विज्ञानाने बनवली, पण बिल्डिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य कुठं आणलंय? विटा तयार आपण केल्या, पण विटाला लागणारी माती तयार नाही केली आपण. लोखंडचे बार आपण तयार केले, पण ते बारांचं जे क्षार मातीमध्ये जे सापडणारं खनिज ते आपण तयार नाही केलं. आपण फक्त भगवंतांनी दिलेली जी शक्ती आहे किंवा सामर्थ्य आहे ते गोळा केलं, एकत्रित केलं आणि त्याचा उपयोग केला, आणि आपल्याला वाटतं आपण मालक झालो. जसं एखादा व्यक्ती किंवा आपल्या इथं कारखान्यात एखादे कारखाने जर आपण सिक्युरिटी गार्डला सांगितलं, हे माझं घर आणि हे कारखाना, मी चाललोय 15 दिवस यात्रेसाठी, तू सांभाळ. त्या 15 दिवसात त्याला वाटलं मीच मालक आहे, त्या लगेच डॉक्युमेंट वगैरे बनवले. असं झालंय आपलं. हे जग आपण नव्हतो तेव्हाही होतं, आपण नसणार तेव्हाही राहणार. आणि म्हणून म्हटलं जातं, जे आपण घरदार सगळं बनवणारे जे गृहस्थ आहोत किंवा गृहस्थ आश्रमामध्ये राहणारे आहोत, आपण वॉचमॅन प्रमाणे आहोत. आपल्या वडील आपले जे पूर्वज होते त्यांनी आपल्याला दिलं सांभाळायसाठी, आपण चांगल्या पद्धतीनं सांभाळलं, त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशन केलं, काहीतरी डिडक्शन झालं, आपण आपल्या मुलांना देणार आणि आपण निघून जाणार. फक्त आपण सिक्युरिटी किंवा वॉचमॅन प्रमाणे आपण या संसारात जगतो. आणि म्हणून भौतिक जग त्रिगुणांच्या प्रभावाखाली कार्य करत असल्यामुळे आणि भगवंत हे त्रिगुणांचे स्वामी असल्यामुळे भगवंत या जगाचे सृजन, पालन आणि संहार तेच करणारे आहेत. जह्यासुरं भावमिमं त्वमात्मनः समं मनोधस्त्वन सन्ति विद्विषः ऋतेजिदातात्मन उपथे स्थितात् दैहि ह्ययन्तस्य महत्समर्पणम्. प्रल्हाद महाराज पुढे म्हणाले, हे तात, तुम्ही पण तात म्हणता ना, ताता वडिलांना काय म्हणता, ताताच म्हणता ना. हे तात, कृपया आपल्या आसुरी प्रवृत्तीचा त्याग करा. हे वडिलांनो काय करा, आसुरी प्रवृत्तीचा त्याग करा. आपल्या अंतःकरणामध्ये तुम्ही शत्रू मित्र असा भेदभाव करू नका. आपल्या मनाने प्रत्येकाकडे समदृष्टीने पहा. अनियंत्रित आणि कुमार्गी लागलेल्या मनाव्यतिरिक्त आपला या जगात इतर कोणीही शत्रू नाही. मनुष्य जेव्हा प्रत्येकाकडे समभावाने पाहतो तेव्हा तो भगवंतांचे परिपूर्ण पूजन करण्याच्या स्तरावर उन्नत होतो.
मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. आपल्या मनाचे खेळ आहेत सगळे. आपल्याला मनाला वाटला हा शत्रू आहे तर शत्रू, हा मित्र आहे तर मित्र. फक्त मनाचे खेळ आहेत. जर आपण मनाने जर सगळ्यांना चांगलं समजलं आणि फक्त बोलून नाही, मनाचं आणि आपल्या इंद्रियांचं इतकं घनिष्ठ संबंध आहेत, कारण का परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहेत. आपण जर विचार जरी केला समोरचा व्यक्ती हा नालायक आहे, दुष्ट आहे, दुष्ट प्रवृत्तीचा आहे, त्याच्या मनात सुद्धा आपोआप आपल्यासाठी त्याची भावना जागृत होते. एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे जगामध्ये. आणि जर आपण जर समोरच्या व्यक्तीला जर चांगला आहे बाबा, चांगला व्यक्ती आहे, सद्ग्रस्त आहे, संत माणूस आहे, जर अशी त्याच्याबद्दल भावना असेल तर त्याच्याही मनात आपल्याबद्दल तशीच भावना उत्पन्न होते. आणि म्हणून म्हटलंय मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. भूमिरापो मनोवायू खम मनोबुद्धिरेव च अहंकारिती मन्ये भिन्ना प्रकृतिरष्टधा. 5 पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूत. भूमी म्हणजे पृथ्वी माती, भूमी राप म्हणजे अग्नी, भूमी रापो अनल. राप म्हणजे वायू, अनल म्हणजे अग्नी. भूमी रापो नलो वायू. भूमी आकाश, माती, जल आणि पृथ्वी. हे 5 जे आहेत पंचमहाभूतापासून बनलेलं हे शरीर, ही ग्रॉस बॉडी. शरीर तर नष्ट होतं. आपण म्हणतो ना पंचमहाभूतामध्ये विलीन झाले. म्हणजे शरीरमध्ये जे जे होतं, शरीराला जाळल्यानंतर त्याची माती तयार होते, अग्नीमध्ये अग्नी प्रवेश करतो, आकाशामध्ये आकाश जाते, हवेमध्ये हवा, मग राहिलं जल. म्हणून मग 3ऱ्या दिवशी किंवा 10व्या दिवशी असलेली अस्थी पाण्यात सोडली जाते. मग 5 मध्ये जे राहिलेलं असतं ते 5 विलीन होतं, आपलं अस्तित्व नष्ट होतं. पण मन, बुद्धी आणि अहंकार पासून जे तयार झालेलं सूक्ष्म शरीर, त्याचा प्रवास कंटिन्यू पुढं चालत राहतो. आणि म्हणून मनावरती जे झालेले प्रभाव जे आहेत, संस्कार जे आहेत, ते जन्मजन्मांतर तक टिकून राहतात. म्हणून मनावरती इतकं दिलेलं आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपलं मन भगवंतांच्या चरण कमळावर केंद्रित होत नाही, तोपर्यंत आपण मनावर नियंत्रण करू शकत नाही. भगवंतांवर काय, भौतिक जगामध्ये सुद्धा एखादा मुलगा जर 7वी पर्यंत 7 वर्ष एका शाळेत होता आणि 1ली ते 7वी मित्रांबरोबर, टीचर बरोबर इतकी आसक्ती वाढली आणि तो 8वीला जाताना जेव्हा 7वीची परीक्षा संपते रडू लागतो. अरे मला मित्र, आम्ही 7 वर्ष एवढा आनंद केला, एवढं खाल्ली, मजा केलं, क्रिकेट खेळलं, आता आमची कशी भेट होणार. पण तेच 8वीत गेल्यानंतर हळूहळू जून जुलैमध्ये शाळा चालू होते आणि तिथं नवीन मित्र भेटतात, नवीन आसक्ती होते, नवीन टीचर भेटतात, इथं हळूहळू विसरून जातो. तर भौतिक जगामध्ये आपण मनावर नियंत्रण प्राप्त करण्याचा एकच मार्ग, आपण सगळं सोडू शकत नाही. ती आसक्ती भौतिक संसारातून भगवंतांपर्यंत आणलं तर ती आसक्ती परिपूर्ण आहे, नाहीतर ती अपूर्ण राहते. मी माझ्या परिवाराला सोडणार, माझ्या बायकोला सोडणार, मी सगळं सोडून मग जाणार कुठं, हा प्रश्न आहे. जाणार कुठं? घर सोडलं, परिवार सोडला, पण करणार काय? जर तो जाऊन हरिद्वारमध्ये राहायला, भक्ती केलं तर मग ती पूर्णता. आणि जर परिवाराला सोडून जर इथंच हिंडत राहिला तर मग त्या परिवाराला सोडून दुसऱ्या स्त्रीपती, दुसऱ्या परिवाराप्रती आसक्ती वाढते. मग दुसऱ्यांच्या प्रती आसक्ती वाढल्यानंतर तो तिथं जाऊन व्यक्ती राहू लागतो. मला आमच्या घरात चांगलं वाटत नाही, तुमच्या घरात फार चांगलं वाटतंय. माझी बायको जे बनवते चांगलं वाटत नाही, तुम्ही जे चांगलं बनवता ते मला खायला चांगलं वाटतं. मग आसक्ती कुठंतरी अडकते. ती आसक्ती दुसऱ्यावरती जात नाही, तोपर्यंत त्या आसक्तीला पूर्णता भेटत नाही. आणि म्हणून भौतिक जगाची आसक्ती संपवायची असेल, नष्ट करायची असेल, तर ती आसक्ती भगवंतांच्या चरणी लावणं आवश्यक आहे. आणि म्हणून अर्जुन भगवद्गीतेत म्हणतो, चंचलही मन कृष्ण प्रमाधी बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सदुष्करम. हे कृष्ण, मन अतिशय चंचल, उत्क्रंचल, दुराग्रही, बलवान असल्यामुळे मनाला निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. आणि वायू हा साधा वायू नाही, आता पंख्याचा किंवा एसीचा वायू, हा सुनामीचा वायू नियंत्रित करण्याची शक्ती अर्जुनाजवळ होती.
वायू अस्त्र, पशुपतास्त्र, ब्रह्मास्त्र, हे जे वायू अस्त्र, वायूमध्ये आपण प्रणाम करून सोडल्यानंतर त्याचं आपण चिंतन केलंय, त्याचा तो पूर्णपणे विध्वंस करायची शक्ती वायू अस्त्रामध्ये असायची. अशा वायूला नियंत्रण करू शकतो, पण मनाला नियंत्रण करू शकत नाही भगवंता, हे अर्जुन म्हणत आहे. आणि म्हणून आपण हे सत्य जाणून घेणं आवश्यक आहे की भक्तिमय सेवेच्या राज्यात प्रवेश करण्याची पहिली पायरी म्हणजे मनाला नियंत्रित करणं. मन आपल्याला म्हणेल चला आज आईस्क्रीम खाऊ, आज हॉटेलला जाऊ, एक पिक्चर बघायला जाऊ. मन सदैव आपल्याला वेगळ्या ठिकाणी ओढत असेल. जप करायला माळ हातात घेतली की लक्षात येतं, अरे काल त्यांनी 20 रुपये घेतलेला, देतो म्हटला दिलाच नाही. अरे सगळं बरोबर जप करतानाच लक्षात यायला लागतं. भगवंतांना म्हणून सांगितलंय, मन जे आहे ते सगळीकडे जे भटकंतीला जातं त्याला खेचून आणणं, ते ध्यानपूर्वक. जप म्हणजे ध्यान केंद्रित करणं आणि आपण जे उच्चारण करतो ते ध्यानपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करणं. तर अशा गतीनं आपण चाललेलो आहे. तर आज आपण इथं थांबू, 9:45 झालेले आहेत. आणि असा विचार आहे, उद्या आपण सकाळी 7 ते 8, मी तोच विचार करत होतो, कारण उद्या आपण 8 वाजता यज्ञ करणार आहोत आणि नरसिंह चतुर्दशी आहे, उपवास पण आहे. आपण मंगलारतीपासून इथे येणार आहे अशी आशा, येणार तर आहेच. आणि मग आपण 7 पर्यंत जप, 7 ते 8 कथा, आणि 8 नंतर मग दर्शनार्थी, गुरुपूजा, आणि 7:15 वाजता यज्ञ आपण प्रारंभ करू शकतो. 8:20, 8:25, कारण का सगळे जे डोनर किंवा जे येतात ते एकत्र होऊन तयारी वगैरे करण्यासाठी वेळ लागतो. आणि मग बरोबर जे भगवंत प्रकट होणार आहेत तो 17वा श्लोक आहे, स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम. आणि आपण आता 9 पूर्ण केलेले आहेत. तर उद्या सकाळी 10 पासून जरी 15 पर्यंत 5 जरी केले, 6, तर मग संध्याकाळी भगवंत बरोबर प्रकट होऊ शकतात. तर संध्याकाळी जे भगवंत प्रकट झाले तिन्ही सांजेच्या वेळी, तर तेच आपल्या भक्ताचा सत्य, आपल्या भक्ताची वाणी सत्य दाखवण्यासाठी, सत्यम विधातुम निजभृत्य भाषितुम, आपल्यावर आश्रित असलेल्या भक्ताची वाणी सत्य करण्यासाठी, स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम. आणि अशा स्तंभातून ते प्रकट झाले. मग ते उद्या संध्याकाळी बरोबर आपण त्यांना प्रकट करू शकतो. नरसिंह जयंतीच्या संध्याकाळी किंवा अपराह्न समय, ज्यावेळी ते खरोखर प्रकट झाले. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्रील प्रभुपाद की जय. श्री श्री लक्ष्मी प्रल्हाद नरसिंहदेव की जय. निताई गौर प्रेम.